ठीक आहे, चल ठीक. सो 101 आर्टिकल 101 लूज नाही करायचं. 12, 12.5, 13 घंटे आरामात होऊ शकतो प्रिपरेशन. तुम्ही रोज विचार करा, जर ह्या स्ट्रेंथनी बसले तुम्ही, रोज हे शेड्यूल ठेवलं की हालचाल सुद्धा नाही करायची, पाणी प्यायची गरज नाही का वॉशरूमला जायची गरज नाही, जोपर्यंत ब्रेक होत नाही 2 तास कंटिन्यू, 2.5 तास, 3 तास, जेवढी वेळ पडेल, जर कंटिन्यू या पद्धतीने अभ्यास केला, तुम्ही किती रिलॅक्स टाईम आहे. 1.5 तास मी चहाला नाश्त्याला दिलाय, 1 तास तुम्ही जेवायला आहे, मी आणखीन अर्धा तास एक्स्ट्रा घ्या तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये, तरीही तुमच्याकडे 13-14 तास असे निघतात. 13 घंटे असे निघतात. 13 घंटे जर अभ्यास केला पुढचे 4 महिने, तर कोण नाही प्रिलियम तुम्हाला नाही म्हणेल, स्वतः आणून देते घरी की नेक्स्ट टाइमपासून तू प्रिलियम देऊ पण नको. सो अगेन काय गरज आहे माहिती आहे, इथं इंटलेक्च्युअलनेसची गरज नाही आहे, इथं सिन्सिअरिटीची गरज आहे, इथं गरज आहे कन्सिस्टन्सीची. डिसिप्लिननी गोष्टी केल्या ना, आणि ट्रस्ट मी 8 दिवस हा पॅटर्न फॉलो करा, रूल फॉलो करा, 8 दिवसानंतर तुम्ही रेडी असाल की तुम्हाला ती ऑटोमॅटिक एवढी सवय पडलेली असेल. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. आर्टिकल 101 व्हॅकेशन ऑफ द सीट्स. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावरती क्वेश्चन येतो म्हणजे येतो. काय क्वेश्चन येतो? व्हॅकेशन ऑफ सीट्स म्हणजे काय? जर एकाच वेळेस अनेक सीट्सवरती जर किंवा MP किंवा MLA निवडून आले, तर त्यातलं कोणतं सीट व्हॅकेट होईल त्या संदर्भात रिक्त होईल. फॉर एक्झाम्पल बघा, नो पर्सन शॅल बी द मेंबर ऑफ बोथ द हाऊस ऑफ पार्लमेंट अँड द प्रोव्हिजन शॅल बी मेड बाय द पार्लमेंट बाय लॉ. याचा अर्थ काय बघा, एकाच वेळी पर्सन MP ऑफ राज्यसभा आणि MP ऑफ लोकसभा असू शकत नाही. जर असेल तर काय केलं जाईल? कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणले त्या संदर्भात पार्लमेंटने लॉ बनवायचा. बरोबर. फॉर द व्हॅकेशन बाय अ पर्सन हु इज चोजन मेंबर ऑफ ए बोथ द हाऊस ऑफ हिज सीट इन वन हाऊस ऑर द अदर. सो त्याच्यापैकी कोणत्या तरी एका हाऊसमध्ये त्याचं सीट गेलं पाहिजे. याचा अर्थ तो मेंबर ऑफ राज्यसभा पण आहे, मेंबर ऑफ लोकसभा पण आहे. मग पार्लमेंटने लॉ बनवलाय, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणतं सीट व्हॅकंट होईल? राज्यसभेचं की लोकसभेचं? वाय राज्यसभेचं. येस. वरिष्ठ पहिले घरी पाठवा. तुम्ही डोके लावायला सुरुवात केली माझ्या आणि तर एक्स्ट्रा डोके लावायचं आहे. आयडिया चांगली लक्ष ठेवायला की वरिष्ठ येतं लवकर घरी पाठवा, बट लक्ष ठेवण्यासाठी आयडिया वापराई. लॉजिक काय? ऍक्च्युली इलेक्शन घेणं सोपं कोणतं आहे? जर लोकसभेचं सीट व्हॅकंट केलं, त्याचं तुम्हाला पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सीसाठी पुन्हा इलेक्शन घडून आणावं लागतं, ते ज्यादा हेक्टिक आहे. त्या तुलनेत राज्यसभेचं बघतं एका राज्याचं सीट व्हॅकंट झालेलं असं ना, कुठलं तरी राज्याचं रिप्रेझेंटेशन कुठंतरी, सो ते राज्याच्या विधानसभेमध्ये 200 लोकांचं इलेक्शन करणं सोपं आहे रादर दॅन पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सी. सो अशा केसमध्ये राज्यसभेचं सीट व्हॅकंट होतं. दुसरी कंडिशन काय बघा, असा पर्सन बोथ पार्लमेंट ऑफ द हाऊस ऑफ लेजिस्लेचर अँड द हाऊस ऑफ म्हणजे विधानसभा आणि पार्लमेंट दोन्हीही वेळेस एकाच वेळेस MP असेल आणि जर त्याच वेळेस MLA पण असेल, तर अशा वेळेस काय करायचं? both the parliament and the house of legislature of a state, then at the expiration of such a period as may be specified in the rules made by the president. प्रेसिडेंट बनवतील अशा टर्म्स नुसार, अशा पिरियडच्या एक्सपिरेशन नुसार तो पिरियड लक्ष्मीकांतमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. दॅट द पर्सन सीट इन अ पार्लमेंट शाल बिकम वॅकंट. इथं स्पेसिफिकली कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलेलं आहे की जर तो MP पण MLA पण आहे आणि जर त्यांनी विदिन अ स्पेसिफाईड टाइम पिरियडमध्ये सांगितलं नाही की तुम्हाला MP राहायचं का MLA राहायचं, तर तुमचं MPचं सीट जाईल. काय लॉजिक याच्यामध्ये? जर तुम्ही आमदार पण आहे खासदार पण आहे आणि जर तुम्ही एवढं सांगू शकत नाही की मी खासदारकीचं रिझाईन करू शकतो किंवा रिझाईन करत आहे म्हणून, जर तुम्हाला 2 पदांपैकी एक पद जे MLAचं आहे आमदारचं ते सोडवत नाही, तर तुम्ही आमदारच राहा, तुम्ही खासदार राहूच नका, तुम्ही येऊच नका वरती, म्हणून तुमचं MP पद जाईल. सो लक्षात ठेवा. सो म्हणून कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे प्रोव्हिजन आहे की तुम्ही फक्त पर्सन सीट इन अ पार्लमेंट शाल बिकम व्हॅकंट अनलेस ही हॅज प्रिव्हियसली रिझाईन ही सीट इन द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट. जर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला असेल तर ठीक आहे, नसेल तर त्याचं पार्लमेंटमधलं सीट व्हॅकंट होईल. हे कुठे म्हटलंय? संविधानात म्हटलंय. वरती कोणतं सीट व्हॅकंट होईल हे म्हटलंय का? नाही. फरक समजून घ्या. हा फरक लक्ष्मीकांतमध्ये दिलेला नाही. ज्यावेळेस मी लक्ष्मीकांत ट्रान्सलेट अपडेट करत होतो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं पण होतं हे व्यवस्थित स्पेसिफिकली द्या. इथे फक्त स्टेटमेंट दिलेले आहेत की काय होईल, कधी काय होईल, पण ते कुठं काय म्हटलेलं हे नाही दिलेलं, ते पाहिजे तिथं स्पेसिफिकली. फॉर एक्झाम्पल पहिल्या याच्यानुसार इफ लोकसभे पण असेल आणि राज्यसभेचा पण मेंबर असेल तर कॉन्स्टिट्यूशननी काय सांगितलंय? कॉन्स्टिट्यूशननी सांगितलंय की प्रेसिडेंटनी रूल बनवायचा आहे आणि पार्लमेंटनी त्यानुसार लॉ पार्लमेंटनी जे काही लॉ बनवायचा आहे त्या लॉ मध्ये सांगायचं आहे की कोणती जागा व्हॅकंट होईल म्हणून. बरोबर. दुसरे
जर ते एकाच वेळेस MP पण असतील आणि MLA असेल तर प्रेसिडेंटनी टाइम पिरियड ठरवायचा आहे फक्त. राष्ट्रपतीने काय ठरवायचंय की कितीतरी टाइम दिलेला असतो तुम्हाला. आय थिंक 15 दिवस आहे ना, 10 दिवस ना, ठीक आहे बरं 10 दिवस. सो 10 डेची नोटीस दिलेली असेल आणि त्या 10 डेज मध्ये तुम्ही जर सांगितलं नाही तर तुमचं काय असेल, MP सीट व्हॅकंट झालेला असेल, मग तुम्ही फक्त MLA राहणार. किंवा जर तुम्ही त्या 10 दिवसाच्या तुम्ही जर MLAचं रिझाईन केलेलं असेल तर मग MPचे तुम्ही रिझाईन केलं तर एकाच पदावरती मग अडचण नाही. ठीक आहे. थर्ड, इफ अ मेंबर ऑफ आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट, याचा अर्थ काय, ऑलरेडी MP तो. ठीक आहे. इथं एकाच वेळेस निवडून आलेला आहे, लक्षात घ्या, हे डिफरंट सिच्युएशन आहे. इथं म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या राज्यामध्ये MLAचं पोटनिवडणूक आहे आणि त्याच वेळेस MP मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी पण इलेक्शन चालू आहे संसदेचे. सो अशा वेळेस तो दोन्हीकडे उभा राहिला, दोन्हीकडे जिंकून आला सपोज, ती सिच्युएशन वरती आहे. आता इथं वेगळी सिच्युएशन आहे. इथं सिच्युएशन काय आहे, तो ऑलरेडी मेंबर ऑफ पार्लमेंट आहे. मग अशा वेळेस बिकम सब्जेक्ट टू एनी डिस्क्वालिफिकेशन मेन्शन इन द क्लॉज 1 और क्लॉज 2 ऑफ द आर्टिकल. सो आपण बघतोय कोणत्या कोणत्या सिच्युएशन मध्ये पोझिशन वॅकंट होतील. कुठे, पार्लमेंटमध्ये. पहिली पोझिशन काय बघितली की इथं ज्या पद्धतीने ठरवलं जाईल तिथं वॅकंट होईल, म्हणजे आपण बघितलं राज्यसभेमध्ये वॅकंट होईल. इथं ठरवलं मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे संसदेमध्ये वॅकंट होईल, म्हणजे MPची सीट वॅकंट होईल. थर्ड सांगितलं, इफ अ पर्सन इज ऑलरेडी MP आणि त्याला जर डिस्क्वालिफाय केलं अंडर आर्टिकल 102 तर ती सीट वॅकंट होईल. सो आपण बघतोय पार्लमेंटमध्ये सीट्स कधी कधी वॅकंट होतील. त्यातलं एक्झाम्पल तिसरं. नेक्स्ट, त्यांनी जर रेजिग्नेशन दिलं तर रेजिग्नेशन कोणाला द्यायचंय, चेअरमन किंवा स्पीकर. इथे फरक एवढाच आहे, जर त्यांनी रेजिग्नेशन दिलं तर लगेच त्याची मेंबरशिप जात नाही. ते रेजिग्नेशन ऍक्सेप्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. ते कशासाठी आहे की कदाचित कोणी फोर्स केलेला असू शकतं एखाद्या आमदाराला, खासदाराला सरकार बदलण्यासाठी, की तू मुद्दा म्हणून रिजिग्नेशन करा. 10 आमदारांना सांगितलं मुद्दा म्हणून रिजिग्नेशन करा, सरकार पडू शकतं. मग ते कोर्सफुल रेजिग्नेशन आहे का हे चेक करण्यासाठी हा पिरियड किंवा हे बफर झोन टाकलेला आहे एक्स्ट्रा. ते त्यातून काय मेक शुअर करायचं आहे की कोणी कोर्स नको, जेणेकरून सरकार स्थिरता चेंज होऊ नये किंवा स्थिरता बदलू नये म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट, आणि म्हणून याच्या अशा प्रकारे सीट सगळे वॅकंट होतात. नेक्स्ट, chairman or speaker as the case may be satisfied that such a resignation is not voluntary or genuine, नाही म्हणून अशा वेळेस. ठीक आहे. नेक्स्ट, चौथं, इफ फॉर द पिरियड ऑफ 60 days, 60 दिवसासाठी, 60 days, इथं 6 month नाही, लक्षात ठेवा, 60 days, आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट इज विदाउट परमिशन ऑफ द हाऊस ऍबसेंट असेल, विदाउट परमिशन कशासाठी, ऑल मीटिंग्स अँड द हाऊस मे बी डिक्लेअर ही सीट. जर 60 दिवस तो सलग विदाउट परमिशन ऍबसेंट राहिला तर त्यावेळेस सुद्धा त्याचं सीट वॅकंट केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट, प्रोव्हाइडेड दॅट इन काउंटिंग द पिरियड सेड पिरियड ऑफ 6 नो अकाउंट शॅल बी टेकन ऑफ एनी पिरियड ड्युरिंग विच हाऊस इज अ प्रोर्युग और अर्जन फॉर मोर दॅन 4 consecutive days. यात हे 60 दिवस ज्या वेळेस हाऊस सेशन अधिवेशन नाही चालू ते पकडले जात नाही. अधिवेशनाचे सलग 60 दिवस पकडले जातात. समजलं. सलग 60 दिवस नाही, मग 2 महिने नाही तर नाही, 2 महिन्यात अधिवेशन नाही झालं मग तो कुठं प्रेझेंट राहील. सो अधिवेशनाचे सलग 60 दिवस तो प्रेझेंट नसेल तर अशा वेळेस वॅकंट राहिले जातात. सो अंडर विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स पार्लमेंट्स MP सीट्स, मेंबर ऑफ पार्लमेंट सीट्स रिमेन्स वॅकंट, असा MCQ तयार होतो. 1, 2, 3, 4, 5 ग्राउंड्स, या 5 ग्राउंड्सवरती तो वॅकंट होतो. हे 5 ग्राउंड्स आपण आता पाहिले. 101. सो व्हॅकन्सी क्रिएट व्हायची असेल तर 101. ठीक आहे. 102 काय आहे, डिस्क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप. अतिशय महत्त्वाचं, UPSCचा PYQ हा मेन्सचा पहिलाच क्वेश्चन होता हा, डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबरशिप. त्याच वर्षी 112 मार्क होते. का तर तो इम्प्रेसिव्हली क्रिएटिव्हली लिहिता आला, कारण का सोपा प्रश्न होता ना. ठीक आहे. लक्ष्मीकांत मधून सुद्धा मेन्सला क्वेश्चन येतात, 1-2 क्वेश्चन ऍड्रेस होतात. सो ते क्वेश्चन काय होता, 102 म्हणलं का लक्षात ठेवायचं डिस्क्वालिफिकेशन. हे कसं लक्षात ठेवायचं हे पण सांगतो. 101 म्हटलं का व्हॅकन्सी, की 101 ला व्हॅकन्सी क्रिएट होते आणि जर व्हॅकन्सी नाही क्रिएट झाली त्याला डिस्क्वालिफाय करायचं आहे 102 ला. नेहमी लक्षात ठेवा तसंच आहे. 60 ला ओध घ्यायची, नाही ऐकलं ते 61 ला घरी, इम्पिचमेंट ऑलवेज तसं आहे. ठीक आहे. आधी रिइलेक्शनसाठी एलिजिबिलिटी आहे, नाही ऐकलं तर क्वालिफिकेशनसाठी. सो ते 2-2 जे पेयर आहेत ना ते तसं लक्षात ठेवायचे आहेत. सो इथं सेम आहे, 101 ला व्हॅकन्सी क्रिएट होते, नाही क्रिएट झाली तर 102 ला डिस्क्वालिफिकेशन आहे. आता 102 ला जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते कशा प्रकारे आहेत, डिस्क्वालिफिकेशन समजतं ना, MP ला पदच्युत करणे, डिस्क्वालिफाय करणे, याचे 3 ग्राउंड आहेत.
पहिलं ग्राउंड आहे 102 अंडर, पहिलं ग्राउंड आहे की जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलेलं आहे, संविधानात सांगितलेलं आहे. दुसरं सांगितलेलं आहे लॉ मध्ये, आणि तिसरं सांगितलेलं आहे 10th शेड्यूल मध्ये. हे 3 ग्राउंड आहे ज्याच्यावरती डिस्क्वालिफाय केला जाऊ शकतो एखादा MP. हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय दिलेलं आहे, 102 अंडर 1, 2, 3, 4 आणि 5, हे 5 दिलेले आहेत. आणि मग या 5च्या मध्ये काय म्हटलेलं आहे की पार्लमेंट लॉ बनवून, पार्लमेंट एक कायदा बनवून डिस्क्वालिफिकेशन अजून कोणत्या ग्राउंड्स वरती होऊ शकतं हे ठरवू शकते. आणि मग त्यासाठी पार्लमेंटने हा लॉ बनवला, आणि ह्या लॉ अंडर परत डिस्क्वालिफिकेशन आहे. आणि मग 10th शेड्यूल मध्ये कशाबद्दल आहे, अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा. सो डिस्क्वालिफिकेशन ऑफ MP वरती क्वेश्चन आला तर ह्या पद्धतीने लिहिता आला पाहिजे. व्हॅकन्सी वरती क्वेश्चन आला तर त्या पद्धतीने लिहिता आला पाहिजे. पॉईंट्स 111 पॉईंट्स असले माहिती पाहिजे. ठीक आहे, ते मेन्सच्या स्वरूपात दिलेलं नाही लक्ष्मीकांत मध्ये, ते मी अशा म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये चांगल्या पद्धतीने दिली त्याच्यापेक्षा. ठीक आहे, सो अगेन पहा आता मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय दिलं 102 मध्ये. पहिलं डिस्क्वालिफिकेशन असेल एक, इफ ही होल्ड्स इन ऑफिस ऑफ प्रॉफिट, ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल तर. दुसरं, आणि ते कोणतेही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्टेट एक्सेट्रा, अँड ऑफिस डिक्लेअर बाय द पार्लमेंट बाय लॉ नॉट टू डू. मी सांगितलं ऑलरेडी याला एक्सेप्शन आहेत. जर पार्लमेंटनी एखादे काही लॉ बनवून एक्सेप्शन केलेले असतील तर ते सोडून इतर कोणतेही लाभाचे पद असतील तर ते डिस्क्वालिफाय होऊ शकतं. मग ते पार्लमेंटने काही पद एक्सेप्ट केलेली त्याच्यामधून. ठीक आहे. दुसरं, अनसाउंड माइंड, आणि हे नुसतं अनसाउंड माइंड असणं गरजेचं नाही, ते सुप्रीम कोर्टाने किंवा सॉरी कॉम्पिटंट कोर्टने ठरवलेलं पाहिजे. ठीक आहे, मराठीमध्ये वाचतो म्हणजे आधी ग्रॅव्हिटी कळेल तुम्हाला त्याची. 102, मनोविकल असला पाहिजे किंवा असला तर, सो त्याचं डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. पण हे मनोविकल आहे हे आपण नाही ठरवायचं, नाहीतर आपल्या भाषेत सगळे डिस्क्वालिफाय करावं लागतं. कारण सगळे मनोविकल आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट, परंतु हे कोणी ठरवलं पाहिजे, कॉम्पिटंट कोर्ट, सक्षम न्यायालयाने ठरवलं पाहिजे. दुसरं, अविमुक्त नादार. काय कळतं याच्यामधून, काहीच नाही कळत. नादार म्हणजे ना कळत, आयुष्यात पहिल्यांदा शब्द ऐकला असेल हा तुम्ही मराठीमध्ये, ज्यावेळेस तुम्ही वाचला असेल त्यावेळेस. ठीक आहे, ठीक आहे. बट याचा अर्थ काय, दिवाळखोर. पण दिवाळखोर शब्द येत नाही, कारण तो शब्द वापरलेला आहे अविमुक्त नादार म्हणून. ठीक आहे, बघ रे कोण आहे ते, सर आले ते का बघ बरं, तुषार सर. ठीक आहे, नेक्स्ट. येस, सॉरी, दिवाळखोर कोणला, नाही समजलं मला प्रश्न. तो शब्द त्याला येतो, आपल्याला येत नाही तो शब्द, असं सांगितलेलं आहे. तो शब्द आपण आपल्याला माहितच नव्हता अविमुक्त. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम हे वाचला असेल पॉलिटीमध्ये, त्यावेळेस तुम्ही तो त्यावेळेस तो शब्द तुम्ही फर्स्ट टाइम ऐकला असेल ना. याच्या आधी तुम्हाला तो शब्द माहित होता का असं म्हणतोय, किंवा तो शब्द कोणालाच माहित नव्हता. बट त्या शब्दाचा अर्थ अविमुक्त नादार म्हणजे दिवाळखोर आहे. पण दिवाळखोर आपला प्रचलित शब्द होता. बट अगेन सोपं करायचं का तुमच्यासाठी, नाही, म्हणून अविमुक्त नादार लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कुठेच तुम्हाला कष्ट कमी पडून द्यायचे नाही. नेक्स्ट, चौथं, ती भारताची नागरिक नसेल तर, सिटीजन ऑफ इंडिया नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय. मग सिटीजन ऑफ इंडिया नाही किंवा सिटीजन ऑफ इंडियाचं डिस्क्वालिफिकेशन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती तुम्ही पाहिल्या असेल, ऑलरेडी बघितल्या आपण सिटीजनशिपमध्ये. ठीक आहे, की जर तुम्हाला 3 पद्धती तर सरळ सरळ आहे, तुम्ही एकतर दुसऱ्या देशात नागरिकत्व स्वीकारलं तर, किंवा तुम्हाला सरकारने काढून दिलं तर तुमचं नागरिकत्व, किंवा तुम्ही चुकीच्या मार्गाने नागरिकत्व मिळवलं असेल तर. सो ह्या तिन्ही पद्धतीमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने, मध्ये चौथ्या असू नाही तर 5व्या असू, तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुमचं नागरिकत्व गेलं की दुसऱ्या मोमेंटला तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा MP किंवा MLA राहणार नाही. सिंपल. तेलंगणाची केस आहे, एका MLAनी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं होतं, 1 वर्षांनी कळलं की यांनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. 1 मिनिटात काय, त्यासाठी वेगळी ऑर्डर पण काढायची गरज पडत नाही डिस्क्वालिफिकेशनची. इलेक्शन कमिशन लगेच रिकमेंड करतं प्रेसिडेंटला, ते सांगणार आहे पुढं, आणि प्रेसिडेंट इम्पीच करतो. ठीक आहे, की सॉरी रिमूव्ह करतो, डिस्क्वालिफाय करतो. ठीक आहे, नेक्स्ट. हे डिस्क्वालिफाय करण्यासाठी आताच प्रोसिजर सांगितली. प्रोसिजर काय नाही, प्रोसिजर आहे रिमूव्हल बाय प्रेसिडेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ इलेक्शन कमिशन. सो हे 4 ग्राउंड वरती जर डिस्क्वालिफाय झालं
तर कोण डिस्क्वालिफाय करतं? प्रेसिडेंट डिस्क्वालिफाय करतो. कोणाच्या ॲडवाईसवरती? इलेक्शन कमिशनच्या. इलेक्शन कमिशनने ॲडवाईस नाही दिली तर प्रेसिडेंट करत नाही, किंवा इलेक्शन कमिशनच्या ॲडवाईसच्या अगेन्स्ट जाऊन पण त्यांना करता येत नाही. आणि मग 5वं आहे की त्यांनी सांगितलं संसदेने अजून कोणता कायदा बनवला आणि त्यासाठी जर अटी ठरवल्या डिस्क्वालिफिकेशनच्या, तर त्या अंडर सुद्धा डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. मग पार्लमेंटने लॉ बनवला. आणि तो काय लॉ आहे डिस्क्वालिफिकेशन मध्ये, त्याच्या अंडर कोणत्या कोणत्या अटी पहा याच्यात आहे. कुठे किती पेज नंबर? 35 वरतीच का? बर. यस. अपात्रता मग कोणते कोणते बघा. एका विशिष्ट निवडणूक विषयक गुन्ह्याबाबत किंवा भ्रष्ट व्यवहारांबाबत, त्याला काय म्हणतो आपण? मल प्रॅक्टिसेस, इलेक्ट्रोल मल प्रॅक्टिसेस, करप्ट प्रॅक्टिसेस झाले असतील तर, म्हणजे इलेक्शनमध्ये चुकीच्या गोष्टी केल्या, फॉर एक्झाम्पल इलेक्शनचं एक्सपेंडिचर नाही भरलं, बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. सो या पद्धतीने असेल तर तुम्हाला नंतर जरी MLA झाले पण नंतर दिसून आलं, आढळून आलं, तरी तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. नंतर 2 किंवा अधिक वर्ष कारावास शिक्षा, म्हणजे असा कोणताही गुन्हा की ज्याच्यामध्ये 2 किंवा अधिक कारावर्ष शिक्षा तुम्हाला जर सुनावली गेली तर तुम्ही MP चं पद गेलं. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, राहुल गांधी. यस. पहा, जर डिफेमेशनची केस पाहायला गेली, जर अपमान किंवा मानहानी म्हणतो, त्याची मॅक्सिमम शिक्षा आहे 2 वर्ष, मॅक्सिमम, की इतका अपमान केलाय एखाद्याचा, एवढा अपमान की सहनच होऊ शकत नाही, याच्यापेक्षा लिमिटच क्रॉस होऊ, त्यावेळेस 2 वर्ष देतात शिक्षा, ठीक आहे. बट प्रॉब्लेम काय झाला, त्यांनी मोदी या नावावरती काहीतरी भाष्य केलं होतं आणि त्यांना 2 वर्ष शिक्षा झाली. याचा अर्थ त्या नावाबद्दल एवढा अपमान केला त्यांनी, असं प्रूव्ह झालं की त्यांना 2 वर्ष शिक्षा द्यावी लागली. आणि द मोमेंट त्यांना 2 वर्ष शिक्षा दिल्याबरोबर त्यांना डिस्क्वालिफाय केलं होतं. बट अगेन प्रॉब्लेम काय झाला, मीडियाने काय उचलून धरलं, एकतर त्या मोदी नावाची किती बदनामी झाली मग त्याच्यामुळे. तेव्हा मला सुद्धा तेव्हा कळालं की मोदी नावाबद्दल एवढं बोललं होतं तोपर्यंत मला सुद्धा माहित नव्हतं. पण जेव्हा त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं, म्हणजे तुम्ही समजून घ्या, विरोधक पण काही छोटे नाहीत, म्हणून तर आतापर्यंत काही करता येत नाही, नाहीतर केल्यानंतर सहानुभूती मिळू शकते, ठीक आहे. सो नाही हात लावला पाहिजे, नाही बोललं गेलं पाहिजे त्यांच्याबद्दल असं. सो 2 किंवा 2 वर्ष अधिक वर्ष, 2 वर्षच का पकडलं गेलं, कारण ज्या गुन्ह्यांमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक वर्ष शिक्षा आहे ते गुन्हे सिरियस आहेत, गंभीर स्वरूपाचे. मग अशा वेळेस त्या पर्सनला MP नसलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल निवडणूक विषयक लेखी सादर करण्यात अपयशी ठरला, इलेक्ट्रोल एक्सपेंडिचर म्हणतो आपण त्याला, तो कोणत्याही प्रकारे सरकारी निविदा कामे यांच्यामध्ये त्याचे हितसंबंध नसावा. कोणतीही कंपनी, ज्या कंपनीमध्ये तो सोल प्रमोटर 25% जास्त त्याचे इक्विटी शेअर्स नसावेत, ठीक आहे. भ्रष्टाचार किंवा देशाप्रती बेईमानी, देशद्रोह या कारणामुळे त्याला शासकीय सेवेतून काढलेले नसावे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, त्याच्यानंतर भ्रष्टाचार किंवा वेगवेगळ्या गटांमध्ये एक वैर निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांनी काही भाष्य करू नये किंवा कृती करू नये. त्याचबरोबर ज्या काही सामाजिक गुन्हे आहेत किंवा सामाजिक दुष्कृत्य आहेत, अस्पृश्यता, हुंडा, सती यासारख्या कोणत्याही गोष्टींचा प्रचारण किंवा आचरण केल्याबद्दल शिक्षा झालेली असू नये. आचरण केल्याबद्दल डिस्क्वालिफाय नाहीये, त्याच्याबद्दल शिक्षा झाली असेल तर डिस्क्वालिफाय, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल सती कायदा लागू आहे तुमच्याबद्दल, तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट, किंवा डावरीबद्दल, ते तर लागणारच आहे तसं आहे, पण ठीक आहे, तुम्ही काय सुटणार आहे का? आणि ते असं नाही, इट इज जेंडर न्यूट्रल थिंग आहे, डावरी देणं पण गुन्हा आहे, लक्षात असू द्या, ठीक आहे. डावरी घेणंच गुन्हा नाही, डावरी देणं सुद्धा आहे, म्हणजे एनी काइंड ऑफ इन्व्हॉल्वमेंट असेल डावरीमध्ये, ठीक आहे. सो त्या पद्धतीने असू नाही तर नसू, मी तर सांगितले आता देणं पण गुन्हा आहे, सो देऊ पण नका. नेक्स्ट, आणि मग शेवटचं आहे पक्षांतराच्या कारणावरून, आणि लास्टला आहे पक्षांतराच्या कारणावरून. मग पक्षांतरासाठी सुद्धा काय कारण आहेत? फॉर एक्झाम्पल एखादा MP आहे एखाद्या पार्टीचा, आणि त्या पार्टीची मेंबरशिप, सदस्यत्व त्यांनी स्वतःहून सोडलं, त्यांनी सदस्यत्व तो स्वतःहून कधी सोडेल? जेव्हा त्यांना दुसऱ्या पार्टीत जायचं तेव्हा सोडेल. वाटतं तुम्हाला, असं वाटतं का एवढे प्रामाणिक सदस्य आहेत की त्यांना सदस्यत्व सोडून द्यायचं त्या पार्टीचं आणि घरी बसायचंय? नाही, ते दुसऱ्याच पार्टीत जाणार आहे 100%, म्हणूनच सोडून राहिलेत. याचा अर्थ काय? इथे अँटी डिफेक्शन लागू शकतं. सो ते काय ते अँटी डिफेक्शन मध्ये आणखी डिटेल मध्ये बघू 10 शेड्यूल मध्ये, बट इथे पात्र ते समजून घ्या, ठीक आहे. बट येस, हो या सर बोलतील थोड्या वेळ, मग आपण राहिलेला कंप्लीट करू पार्ट. नाही नाही हो द्या, 2 हां नाही चालू, रेकॉर्डिंग चालू. हां आपल्याकडेच रेकॉर्डिंग लाईव्ह नाही आहे.
सर जनरल बोललं तरी चालेल ना? विद्यार्थी मित्रांनो, मी माझी ओळख करून देतो. सर सरांसोबत इकडं ॲप्रोच बिल्डिंग प्रोग्राम म्हणून एक चालू आहे कृषी प्रबोधिनीला, तर त्या प्लॅटफॉर्मवर काम करतोय. तर मी तुषार ठेंबे, सध्या माझं RFO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. त्या अगोदर PSI म्हणून झालं होतं आणि त्याच्या अगोदर एक्साईज कॉन्स्टेबल म्हणून. ह्या मागच्या ऑक्टोबर 2024 पासून माझं 3 रिझल्ट आहेत. मी पास आउट 2021 आहे. 2017 ते 2021 या कालावधीमध्ये मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे इथनं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर मी PSIचं फोकस करत होतो आणि त्यानंतर RFO झालं. आता मला सरांनी तुम्हाला पॉलिटीच्या राज्यसेवेच्या अँगलनी सांगायला सांगितलेले. तर मला असं वाटतं पॉलिटी सगळे सब्जेक्ट ओव्हरऑल, मी थोडं ओव्हरऑल सांगेल आणि नंतर पॉलिटीबद्दल तुम्हाला सांगेल. तर पॉलिटीसारखा सब्जेक्ट आहे, तुम्ही सगळे वाचताय. सरांचं तुमचं पूर्ण रिव्हिजनचं बुक चाललेलं आहे, सरांनी सांगितलं मला त्याबद्दल. तर सर्वप्रथम मी सांगेन की मला राज्यसेवा 2024ला 145 मार्क होते आणि आता 2025ला 152 मार्क आहेत. ह्याचं रहस्य असं काही नाही की मी वेगळं काय वाचले. पॉलिटीसाठी लक्ष्मीकांतच तुमच्यासारखं वाचले, अर्थशास्त्रासाठी तुम्ही कोणतं वाचत असाल, UPSC वाले वेगळं वाचत असाल, मी रंजन कोळंबे वाचले. सिम्पल बुक आहे, एक 300-350 पेजेसचं, त्यातले 120-130 पेजेस फक्त वाचायला लागतात, ते फक्त सिलेक्टेड करून की ॲप्रोचच्या नुसार वाचले. तर त्यानंतर इन्व्हायरमेंट सारखं पुस्तक आहे, त्यासाठी तुम्ही शंकर IAS वाचता मला माहिती आहे. मी तुषार घोरपडे सरांच्या पुस्तकाच्या नोट्स काढलेल्या वैयक्तिक एक 10-12 पेजमध्ये आणि PYQ अनालिसिस करून PYQच्या एक 10 पेजेसच्या नोट्स बनवलेल्या तेवढं. त्यानंतर हिस्ट्रीसाठी ॲन्सेंट अँड मिडवल आहे. तर ॲन्सेंट अँड मिडवलला UPSCला तुमची डीप गरज आहे, पण इकडं राज्यसेवेला कसं आहे की MPCचं आहे का? ठीक आहे. मग तुम्ही ह्याचं इन्व्हायरमेंटचं तुषार घोरपडे सरांच्या पुस्तकाच्या नोट्स कोणीतरी काढल्या असतील त्या वाचू शकता. त्यानंतर कोणता सब्जेक्ट? इतिहासासाठी तुम्ही 11वीचं आपलं नवीन स्टेट बोर्ड, ज्याच्यामध्ये ॲन्सेंट अँड मिडवल कव्हर करून दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला वाचायचं असलं ना, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल आहे एक, त्याच्यावर 2 ॲन्सेंट अँड मिडवलचे एक बेस्ट व्हिडिओ येतं की ते तुम्ही बघू शकता. त्याच्या नोट्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर सरांना मेसेज करा किंवा मला करा, मी तुम्हाला शेअर करेन की त्यातले स्क्रीनशॉट वगैरे करून त्या बनवलेल्या नोट्स आहेत. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीसाठी आता आपली डिमांड आणि गरज म्हणजे काय ही लक्षात घेऊन तुम्ही काय वाचलंय अगोदर? सगळ्यांनी जनरली काय वाचताय तुम्ही? स्पेक्ट्रम. अजून 2च पुस्तकं रिलेटेड. बघा, स्पेक्ट्रम, समाधान महाजन, तुमचे सोर्स तुम्ही कंटिन्यू करा. एक ज्या वेळेस तुम्हाला मराठी किती जणांना जमते ह्यातल्या? सगळे मराठी? ओके. हा, तर ते कंटिन्यू करा, तुमचे सोर्सेस वापरा. पण मला सांगा, समाधान महाजन, स्पेक्ट्रम ही पुस्तकं एक्झाम 20 दिवसावर आली आहे आणि त्यावेळेस तुम्ही वाचायला घेतले तर तुम्हाला किती दिवस लागतात स्पेक्ट्रम वाचायला? जनरल सांगा जे असं, कुणाला 1 दिवस बी लागू शकतो. हा, ठीक आहे. मग अशा वेळेस का नाही, अजून एक सोर्स आहे चांगला, एक तात्याचा ठोकळा, जी पोलीस भरतीसाठी वापरला जातो. जनरली आपण सगळे म्हणतो की पोलीस भरती, पण ते जर तुम्ही त्या पुस्तकामध्ये का नाही समाज सुधारकांचे 30-40 पेजेस दिलेत, महाराष्ट्राच्या इतिहासाचे 30-40 पेजेस दिलेत आणि भारताच्या इतिहासाचे 30-40 पेजेस दिलेत. एक कन्साइज मटेरियल आहे. जर तुमचा PYQ वर चांगला होल्ड असेल आणि समाज सुधारक आणि त्या गोष्टी त्यातनं जरी तुम्ही कव्हर केल्या आणि ॲन्सेंट मिडवल, लिटरली तुम्ही 10-11 पर्यंत पोहोचता. मागच्या मी 2-2.5 वर्षामध्ये ही पुस्तकं मोठी वाचायची बंद करून टाकली. ज्या ह्या मागच्या 2 प्री दिल्यात त्याच्यामध्ये अजिबात वाचली नाहीत. एक माझा PYQचा होल्ड होता, मी माझ्या वैयक्तिक PYQच्या नोट्स काढलेल्या आहेत, तर मी त्या पण सरांकडे शेअर करेन की ओपन टू ऑल सगळ्यांना, म्हणजे जे माझं मटेरियल आहे तुम्ही वापरू शकता. असं नाही की आपल्या बॅचला वगैरे असे काही अपेक्षा नाही, फक्त ॲप्रोच आणि त्या गोष्टी ज्या माझ्याकडे मी तुम्हाला देईन. त्यानंतर तुम्हाला जॉग्राफीबद्दल बोलायचं झालं, एक फोबिया असतो UPSC करणाऱ्या पोरांमध्ये. आता तुम्ही MPSC करा तर तुम्हाला नसेल की महाराष्ट्राचा इतिहास इतका मोठा कसा वाचायचा. काहीच नाही, अतिशय सिंपल आहे. एक तुम्हाला 1 डे तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास कंप्लीट होणार, इतकं सिंपल आहे. सर आपलं ॲप्रोच बिल्डिंगचं लेक्चर पहिलं घेतलेलं ना, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलंय बघा की आता किती वेळेत 1 तासाचं लेक्चर आहे, त्यात शोधून बघा की महाराष्ट्राच्या इतिहासाचं काय काय करायचं ते तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. भारताचा इतिहास सेम अगेन त्याच पद्धतीने सिलेक्टेड करायचं. आता मी भारताचा इतिहास तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की काय करायचं असतं. महाराष्ट्राचं तुम्ही तिथून बघता. आता भारताचा इतिहास का नाही, राजकीय भूगोल आहे पहिला टॉपिक. साधारणतः सगळे दीपस्तंभ, सौदी वगैरे पुस्तकं वाचत असतील तर त्या पुस्तकातील का नाही तुम्हाला राजकीय मधील अक्षवृत्त, रेखावृत्त किती या त्याचं महाराष्ट्राची कंपॅरिझन, लगेच महाराष्ट्र भारत दोन्ही करायचं. लांबी, रुंदी, आता महाराष्ट्राची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, त्या प्रमाणात भारताची लांबी रुंदी कमी का जास्त आहे ह्या गोष्टींचं लगेच कंपॅरिझन करून घ्यायचं.
त्यानंतर तुम्हाला काय करायचंय त्यामध्ये की ज्या वेळेस म्हणजे भारताची जी सागरी सीमा आहे आणि भूसीमा आहे ह्या दोन गोष्टी करायच्या, किती राज्यांशी सागरी सीमा लागली, भूसीमा किती राज्यांशी लागली, आणि त्यातली त्यात जो आपला नॉर्थ वेस्टचा पार्ट आहे की कोणत्या कोणत्या राज्यांना, बांगलादेशला कोणत्या राज्यांची सीमा लागली, वरच्या बाजूला चायनाला कुठल्या एखाद्याची लागली आहे का, पलीकडल्या बाजूला म्यानमारला कोणाची लागली, ह्या आणि समुद्री सीमा कुठल्या आहेत त्या गोष्टी त्यातल्या पाठ करायच्या. त्यानंतर त्या चॅप्टर मधील तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती राज्य किती केंद्रशासित प्रदेश आहेत, कधी कधी असं वाटतं की मला येतंय, पण आता जी कमी जास्त झाले मध्ये त्याच्यात ती स्पेसिफिक गोष्ट तरी एक लिहून ठेवा की कुठंतरी की बाबा एवढे एवढे आहेत. आतापर्यंत एमपीएससी पर्यंत पोहोचली आणि भारताच्या नकाशातले 4 पॉईंट, सगळ्यात वरला कोणता आहे, सगळ्यात खाल्ला कोणता आहे, पूर्वेचा कुठला आहे, पश्चिमेचा कोणता आहे, हे 4 पॉईंट. त्यानंतर मला अपेक्षित प्रश्न पुढे की उच्च न्यायालय, जे उच्च न्यायालयांचा स्थापना क्रम आहे 1962ला 3 न्यायालय स्थापन झाली, पुन्हा त्यानंतर 66ला झालं, 87ला वगैरे, तर 1950 पर्यंत एक 7-8 आहेत, तर त्यांचा क्रम पाठ करून घ्या. बास इथपर्यंत ह्या 10-12 गोष्टी केल्या, एक 20 मिनिटाचं काम आहे. एवढ्या गोष्टी तुम्ही केल्या तुमचा विषय संपला. त्यानंतर आता दुसरा चॅप्टर आहे की प्राकृतिक जिओग्राफी. प्राकृतिक जिओग्राफीमध्ये तुम्हाला काय करायचं गरज आहे माहिती का, मॅप रिडिंग करायचं गरज आहे. हिमालयाच्या 4 रांगा आहेत, त्यातले कुठं कुठं काय, झास्कर कुठे, काराकोरम कुठे, ह्या रांगा कुठे आहेत हे मॅप रिडिंग मधनं लक्षात ठेवा. डून कुठं येतं म्हणजे डेहराडून वगैरे, थंड हवेचे ठिकाणं कुठे आहेत त्या गोष्टी. त्यानंतर काय करायचं की पहिली 3-4 शिखरं पाठ करायची, त्याच्याबरोबर का नाही बद्रीनाथ शिखराची लांबी उंची आणि नंदादेवी ह्या 2ची स्पेसिफिक करायची. कारण PYQ मधला ट्रेंड तुम्ही बघितला का नाही, प्रत्येक वेळेस प्रश्न आला की त्या 2 प्रश्नांवर, त्या 2 शिखरांवर येऊन थांबतंय की उत्तर, की बाबा तिथं आपण कन्फ्यूज होतोय. त्या 2 गोष्टी करा. त्यानंतर जे पूर्ण प्राकृतिक राहिलेलं आहे का नाही, सगळ्या प्राकृतिक मध्ये फक्त मॅप रिडिंग करत चला, की मॅप रिडिंग करा, ह्या गोष्टी अशा आहेत, ह्या गोष्टी अशा आहेत. पुन्हा त्यानंतर ते तराई बांगर त्या 4 गोष्टी खादरती, त्या 4 गोष्टी व्यवस्थित करा क्रमाने, आणि कसा व्यवस्थित क्रम तेवढं केलं व्यवस्थित, बस त्याच्यापेक्षा काय नाही. पुन्हा सिंधू नदी आहे, आता नदी प्रणालीमध्ये आपण गेलोय, सिंधू नदीचं जर बघितलं तर सिंधू नदी तिच्या उपनद्या, एक्स्ट्रा काय करायचं नाही, ह्यांची उगमस्थानं पाठ करायची, पण ॲक्युरेटच करायची की कोणत्या सरोवरात उगम पावतात. डायरेक्टली तुम्ही बाकी काहीच वाचू नका. अपेक्षित तुमच्याकडनं एवढंच आहे की सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यांची एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहेत, बाकी सगळं बरोबर धरायचं. काय ते किती तुम्ही पाठ केलं तर त्या गोष्टी येणाऱ्या नाहीत, बरोबर धरून पुढे चालायचं. बाकी भारतातल्या महत्वाच्या ज्या नद्या आहेत त्यांची एक एक उपनदी महत्वाची करायची आणि त्यांची उगमस्थान, नद्या महत्वाची एक एक उपनदी, फक्त सिंधूच्या सर्व उपनद्या आणि त्यांची उगमस्थानं कुठं आहेत काय आहेत. लईत लय कोणाला एक्स्ट्रा करायचं असलं अजून त्याच्यावर फ्युचरचा प्रश्न की एक जलाशय वगैरे असतात त्यामध्ये, तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर नदी प्रणाली बास ओके, ह्याच्यामध्ये काय नाही, फक्त ती सिंधू नदी ना त्याचं पुन्हा भारताला कुठल्या नद्यांचं पाणी मिळतं, पाकिस्तानला कोणता, म्हणजे सिंधू करार ती मागच्या 5-7 वर्षात एवढा फोकसमध्ये आहे की त्याला विषयच नाही. त्यानंतर एक हिमाचल, पंजाब आणि हरियाणा ह्यांच्यात एक कोणत्या तरी एका डॅमवरनं मध्ये वाद चालला होता, ते एक करा, मला आता आठवण आहे की तो डॅम कुठला आहे त्याच्या रिलेटेडचं थोडंसं डाटा करा. 1925चा डॅम आहे, तो 99 वर्षाच्या भाडे कराराने दिला होता आणि ते भाडे करार संपलेला, तर ते राज्य म्हणत होते की ज्यांना भाड्याने दिलं ते म्हणत होते आता ते आमच्याकडेच पाहिजे. तर असा विषय ती एक शोधून गोष्ट करा. त्यानंतरचा टॉपिक आहे तुमचा खडकांची उत्क्रांती कशी झाली, कॅम्ब्रियन वगैरे, त्याची कॉस DCP TJCQ अशी एक ट्रिक आहे, 10-12 एकाच ह्याच्यात पाठ होते, तेवढीच पाठ करून घ्यायची आणि पुन्हा फक्त धारवाड श्रेणीतले 2-3 नावं पाठ करायची, आर्कियन श्रेणीतली 2-3 चंद्र, पुन्हा आर्कियन झाल्यानंतर आपलं कडप्पन श्रेणीतली 2-3, फक्त तेवढेच पाठ करायचे, बाकी एक्स्ट्रा काय करायचं नाही. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे, सांगा टॉपिक एखादा. मृदा टॉपिक तुम्हाला इथला करायचा गरज नाही, भारताचा डायरेक्टली महाराष्ट्राचा करायचा आहे. महाराष्ट्राचा सौदीच्या पुस्तकातला किंवा कुठनं करा, त्यामध्ये लॅटराइट सॉइल त्याची इन्फॉर्मेशन करायची, ब्लॅक कॉटन सॉइल करायची आणि जी पिवळसर मृदा आहे तेवढीच करायची. भारताची मृदा काय करायची गरज नाही. जनरलाइज प्रश्न तुम्हाला मृदेव भारताचा कुठे येणार आहे, आपण जे बघितलं ते 4 प्रकार बघितले तराई मधले, त्यातले तिथल्या तुम्हाला तो मृदातला प्रश्न येणार आहे. त्यानंतर पुढचा एक टॉपिक सांगा, हवामान. हवामानाची बेसिक कन्सेप्ट जे फिजिकल जिओग्राफीमध्ये आपण बघितले की ईशान्य मोसमी वारे आणि नैऋत्य मोसमी वारे, ह्या 2 वाऱ्यांपासून कुठं कुठं पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यांना पूर्ण भारतातच पडतो, ईशान्यांमुळे कुठं पडतो, तमिळनाडू वगैरे त्या भागामध्ये पडतो. तर त्या गोष्टी करायच्या, तर हवामानाची एक बेसिक कन्सेप्ट करायची. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं हवामान टॉपिक मध्ये की लूचे वारे, म्हणजे लू वारे म्हणजे उष्ण वारे,
ते करायचे तर, आणि कालबैसाखी वगैरे पर्जन्य जे आहेत त्याविषयीची थोडीशी माहिती पाठ करायची. त्यानंतर हवामान मधले PYQ जरा करा थोडेसे, एक मागचे 15-20 PYQ हवामान मधले कन्सेप्च्युअल जे आहेत ते करा आणि त्याचे उत्तर पाठ करा. NCERT उत्तर दिले ती दिले अपेक्षित नाही, आयोगाने जे उत्तर दिले ते पाठ करा. त्यानंतर पुढचा टॉपिक भूरूपशास्त्र फिजिकल मध्ये येते, भारतात कुठे येते. त्यानंतरचा खनिज प्रणाली, महत्वाचे 4 खनिज करायचे, बॉक्साईड करायचं, तुमचं मॅंगनीज करायचं आणि लोह खनिज, आणि त्यानंतर क्रोमाइट करू शकता. ही 3-4 करायची. सोने चांदी ह्यांचे कुठं लोकेशन आहे, त्यातलं काय काय करायचं की प्रोडक्शन किती या, प्रोडक्टिव्हिटी किती या, आणि स्पेसिफिक लोकेशन काय आहेत आपल्याला अवेलेबल आहेत. त्यानंतर अजून पुढं टॉपिक कृषीचा काही जास्त येणार नाही इकडे, तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्येच विचारलं जाणार आहे. कृषी कंबाईनच्या अँगलने करणार असला तर तिथं फक्त की टॉपला कुठले कुठले म्हणजे ह्याच्यात आपण कापसात टॉपला आहे, शुगर केन मध्ये टॉपला आहे, जिथं टॉपला आहे त्या गोष्टी करून घ्यायच्या अर्थसंकल्पातनं 4 ओळीमध्ये. त्यानंतर ट्रान्सपोर्ट मध्ये करायचं ना, कोकण रेल्वे करायची. अपेक्षित प्रश्न आता नेक्स्ट कोकण रेल्वेवर आहे, जे की कोकण रेल्वेला काहीतरी 25 वर्ष, काय 25 का 27 काहीतरी झाले, त्याच्या अपेक्षित प्रश्न आहे. त्याचबरोबर एक उभा महामार्ग, आडवा महामार्ग 2-2 करा, की वरनं खालीपर्यंत लॉंगेस्ट कुठला आहे आणि आडवं कुठलं, हे 2-2 रेल्वे महामार्ग करा. बाकी जास्त काही करायची गरज नाही. बाकी जनरलाइज प्रश्न विचारले जातात. सगळ्यात महत्त्वाचा अजून जॉग्राफीत प्रश्न वस्त्यांवर विचारले जातात, त्याच्यावर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे, इमॅजिनेशन पॉवर पाहिजे. म्हणजे एक मध्ये आता एक प्रश्न होता की लोकसंख्या वाढल्यामुळे शहरीकरणात वाढ होते, तर एक इमॅजिन करा तुमच्या गावची लोकसंख्या 100 आहे आणि ती 120 झाली, शहरीकरणात वाढ झाली का? तसं नाही, त्याला स्पेसिफिक मग डेफिनेशन आहे, तेव्हा ती वाढणार आहे. तर तुम्हाला त्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या पाहिजे, त्यासाठी थोडंसं अप्रोचवर काम करा. हो सर, बंद करू का थोडं? तर भारताच्या जॉग्राफीवर एवढंसं सफिशियंट आहे, ह्याच्यापेक्षा जास्त काय नाही. महाराष्ट्र तुम्ही एका दिवसात इझी करू शकता, भारताला मला वाटते 1.5 दिवस लागेल. तुम्ही जर बेसिक पासून करणार असाल तर 2 दिवस लागतील, पण तुमचं ओव्हरऑल नॉलेज असेल तर तिथपर्यंत. त्यानंतर टॉपिक राहिला वर्ल्ड जॉग्राफीचं. काय करा माहिती आहे का, मी वैयक्तिक काय केलं की मी एक इंद्रजित भालेराव सरांची एक मराठी अनुवादित NCERT 11ची NCERT त्यांनी मराठीत अनुवादित केली, ती NCERT वाचलेली, आणि सौदी सरांच्या एक 10-12 पेजेसच्या नोट्स काढलेल्या. वाटलंच तर त्या नोट्स पण मी सरांकडे शेअर करेन. फक्त शेअर करताना जास्त शेअर करू नका सर, म्हणजे सरांचं आमचं असं लय हेल्दी संबंध आहेत म्हणून मी तुम्हाला देतोय, तुम्ही आता त्याला व्हायरल करत फक्त बसू नका. ओके. त्यानंतर अजून टॉपिक कुठला राहिला, करंट एक एक्सप्लेन करायचा राहिला, सायन्स, आणि अजून पॉलिटी महत्वाचा शेवट घेऊ. करंटला काय विषय पोरांनो, एक सिंपल राज्यसेवा प्री आणि कंबाईन प्री ह्यामध्ये लय फरक असतो. कंबाईनला लय अवघड येतं, राज्यसेवेला सिंपल गोष्टी येतात, जसं की ऑस्कर पुरस्कार असतं, ज्ञानपीठ पुरस्कार, सिंपल महत्वाची व्यक्ती मिली. आता अजितदादांचं निधन झाले, पुढच्या राज्यसेवेवर 100% त्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे आपल्याला. तर सिंपल गोष्टी, त्यामध्ये सगळं पाठ करायचं नाही की इथून निवडून आला वगैरे, एक अप्रोच बिल्ड करायचा आपला, त्या रिलेटेडच्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. मग तुम्हाला अप्रोच कुठनं होईल, तुम्ही म्हणसान की करंटचे PYQ काय वाचायची गरज आहे, अजिबात नाही, तसं नाही. तुम्हाला ते वाचणंच गरजेचं आहे. जर तुम्हाला 15 क्वेश्चन करंटला येते तर तुमच्या अभ्यासावर 7-8 सुटणार आहे. तुम्हाला राहिलेले 4 एक्स्ट्राचे बरोबर आणायला तुम्हाला अप्रोच गरजेचं आहे, की ते व्यवस्थित वाचणं आणि व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यानंतर राहिल्या सायन्सला काही NCERT कोण वाचन, कोण बस्के सरांचं पुस्तक वाचन. तर मला वाटतं सायन्स वाचताना सायन्सची डिमांड काय आहे समजून घ्या. बस्के सरांच्या पुस्तकाची थोडीशी रचना वेगळी झालेली, की त्यात काय झालंय की ज्या सिस्टीम आहेत सुरुवातीला 5-6 त्या सिस्टीम ऍक्च्युअली लास्ट पाहिजे होत्या, कारण त्या सिस्टीमवर एखादा दुसरा प्रश्न येतो. येताना त्यातला कुठला येतोय, सर्क्युलेटरी सिस्टीमवर जे हृदयाचे कप्पे येतं त्याच्यावर बेस प्रश्न येतो एकच. पण ते माणसामध्ये कसं येतं, प्राण्यांमध्ये कसं आहे, 3-4 गोष्टी करून तिथं ते कम्प्लीट होतो प्रश्न. आणि आणखी एक प्रश्न कसा येतो, जे हार्मोन्स आहेत आपल्यामध्ये, त्या हार्मोन्सचे फंक्शन ह्याच्यावर एक, ती पिट्युटरी ग्लँडवर आलता प्रश्न, त्या टाईप मधला प्रश्न. तर तसे प्रश्न येत आहेत. बाकी तुम्हाला तिथनं पुढे व्यवस्थित, तुम्ही तिथनं पुढे सुरुवात करा पुस्तक वाचायला. पुस्तक बेस्ट आहे, त्याबद्दल वादच नाही. तिथून पुढे वाचायला सुरुवात करा, ते पार्ट मागं ठेवा. त्यातलं न्यूट्रिशन महत्वाचं आहे. त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन महत्वाचं आहे, तुम्हाला तिथं प्रश्न अपेक्षित आहे. बॉटनीचा पार्ट महत्वाचा आहे, बॉटनीमध्ये पुन्हा हार्मोन्स महत्वाचे आहेत, फोटोसिंथेसिस महत्वाचं आहे, रेस्पिरेशन महत्वाचं आहे. त्यानंतर आरोग्यशास्त्र,
आरोग्यशास्त्रामध्ये हायजीनचा रिलेटेड विषय, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिसीज वगैरे जे आहेत त्याच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीबद्दल मी काही जास्त सांगणार नाही, कारण केमिस्ट्री व्हर्सटाईल आहे आणि त्याच्यात प्रॉब्लेम वगैरे अशा अवघड येतात की कधी कधी की सुटत नाही. तर ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत 13-14 बरोबर आणायच्यात, 20च्या मागं कधीच पळायचं नाही. त्यामुळे तिथल्या बेसिक जे ॲलॉयज असतात संमिश्रे ते करा. त्यानंतर कार्बनचे जे आहेत हिरा वगैरे ते कार्बनचे अपरूप ॲलोट्रॉप्स त्याला म्हणतात ते करा. त्यानंतर ते कुठला टॉपिक ज्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवाला इकडं आता नवीन पुस्तकात काहीतरी केमिस्ट्रीत कुठला तरी एक टॉपिक दिलेला आहे, तर ॲलोट्रॉप्स करा ती करा. त्यानंतर आवर्त सारणी आपले करा. त्यानंतर टॉपिक्स महत्त्वाचे केमिस्ट्रीमध्ये धातू अधातू धातू सदृश्य ते करा. बाकी थोडंसं मला त्यातलं काय एवढं रिकॉल होय नाही. रेडिओ ॲक्टिव्हिटी ते एक टॉपिक महत्त्वाचा आहे ते करा. अल्फा बीटा गॅमावाला तो. त्यानंतर फिजिक्समध्ये गेला लाईट साऊंड, पुन्हा त्यातला एनर्जीवाला हे टॉपिक बेसिकली व्यवस्थित करा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हे अगोदर व्यवस्थित करा. पहिल्या चॅप्टरमध्ये स्केलर व्हेक्टर फक्त लक्षात आलं पाहिजे, स्केलर काय व्हेक्टर काय आहे, की बाबा त्याला दोन गोष्टी लागत असल्या तर व्हेक्टर असते, एक असले तर स्केलर असते, म्हणजे ज्याच्यावर डिपेंड नसतात त्या गोष्टी. ती कन्सेप्ट समजून घ्या फक्त तुम्ही. त्यानंतर न्यूटनचे 3 लॉ करायला पाहिजे तिथले, आणि त्याचा एक उपलॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे, दुसऱ्या लॉचा उपसिद्धांत काहीतरी दुसऱ्या का तिसऱ्या, आता ते करा. त्यानंतर ठीक आहे, सायन्समध्ये एवढं मला डिटेल डायरेक्ट नाही सांगता येणार, कारण सरांनी मला पॉलिटीचं सांगायला सांगितलेलं. पण मी आता तुमचे मला अपेक्षित 4-5 जण असते तर मी पॉलिटी सांगून डन केलं असतं, पण एवढे सगळे येतं तर त्यामुळं बाबा ठीक आहे सांगूया. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा तुमचा आवडता पॉलिटी विषय आलाय शेवट. तर पॉलिटी विषय बघा 2 गोष्टी इथं, मेन्सचा पॉलिटी वेगळा आहे, प्रीचा वेगळा आहे. मेन्सला कसं आहे की तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायचंय, प्रीला कसं आहे की तुम्हाला तुमचं पुस्तक रिडिंग झालेत का सगळ्यांची व्यवस्थित. मला कोण राज्यघटनेतलं 351 कलम सांगन का, कुठपर्यंत आलाय तुम्ही. 102 पर्यंत. बर म्हणजे ही 1 डे रिव्हिजन बॅचेस आहेत का पॉलिटीच्या आता, असं आहे का. बरं ठीक आहे. पॉलिटीवर साधारणतः 15 क्वेश्चन आहेत आपल्याला, आणि 15 पैकी 13-14 बरोबर आले पाहिजेत. आता पॉलिटीतलं बघायचं मला थोडंसं मला बघू द्या आता मोबाईलमध्ये, की मी फक्त फोटो काढून आणलेत आर्टिकलचे, एक तुम्हाला सांगतो गरज पडल्यावर घेतो. तर त्यात विषय काय आहे, मला असं वाटतं पॉलिटी थ्रू आर्टिकल आणि अमेंडमेंट्स वाचलं पाहिजे, की आर्टिकल वाचायचं. आता पहिलं 4 आर्टिकल आहेत, संघ आणि त्याचे क्षेत्र, ते वाचायचे 4, आणि त्यातल्या गोष्टी. आता या अगोदर प्रश्न कधी कुठल्या आर्टिकल येऊन द्या, तुम्ही 2 आर्टिकल वाचलं तर तुम्ही 2 आर्टिकल मध्ये काय दिलेलं आहे की बाबा भारतात भविष्यात सामील होणारे प्रदेश, की कुठले परकीय येऊ शकतात किंवा कोणी दावा न केलेले प्रदेश. मग त्यात लगेच सिक्कीमची तुमची जी 35 आणि 36 2 अमेंडमेंट तुम्हाला तिथं लक्षात आल्या पाहिजेत. तिसरी गोष्ट, तिसरा आर्टिकल काय आहे की बाबा आपण एखाद्या राज्याच्या सीमा वाढवू शकतो, कमी करू शकतो काय, ते लगेच तुम्हाला कळलं पाहिजे. ती प्रोव्हिजन द्यायची म्हटलंय, तुमचं वाचून झालं हे मी कन्सिडर करतोय की तुम्हाला ती प्रोव्हिजन लागू करायची आहे. तर तुम्हाला कळलं पाहिजे की ह्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत, लोकसभेची परवानगी वगैरे काय असेल ती, त्या गोष्टी लगेच तिथं तुम्हाला कळलं पाहिजे, त्याच्यावर प्रश्न डिझाईन होणार आहे. बस त्याच्यापेक्षा जास्त काय नाही. त्याच्याच बरोबर आता त्याच्या तुम्हाला काय करणार, त्या आर्टिकलच्या बाहेरचं काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, म्हणजेच 1956ला आपण जी पुनर्रचना केली त्याच्यामध्ये त्यावेळेस किती राज्य होती, किती युनियन टेरिटरी होती, आणि तिथनं प्रोग्रेस कशी झाली. अशा पद्धतीने गेला तर पुस्तकाची पानं बी फास्ट संपतात, रिव्हिजन होती, आणि शेवटच्या काळात टेन्शन येत नाही. आणि जर पुस्तकाची पानं वाचत बसला तर मग ते वाचतच बसतंय माणूस, 8 दिवस बी कधी कधी संपत नाही असं होते. तर त्या पद्धतीने करा. दुसरा चॅप्टर नागरिकत्व, राज्यसेवेची डिमांड नागरिकत्वाला एवढीच आहे, मिळवण्याचे मार्ग, घालवण्याचे मार्ग. 5 मिळवण्याचे मार्ग आहेत आणि नागरिकत्व जाण्याचे काय 3-4 मार्ग आहेत. तेवढं करायचे, सिंपल, त्याच्यापेक्षा जास्त काय करायचं नाही. एक्स्ट्रा कोणाला एक्स्ट्रा करायचं आहे. प्रॉबेबल राज्यसेवेचा पुढचा प्रश्न काय येणार आहे की नागरिकत्व सुधारणा अधिनियम जे आहे त्यात किती वेळा दुरुस्त, 55चा अधिनियम, त्यात किती वेळा 9-10 वेळा काही दुरुस्त्या झाल्यात ती, आणि रिसेंटची दुरुस्ती 2019ची होती. त्याच्यामध्ये नॅचरलायझेशन तत्वाने बाहेर न आलेल्या लोकांना आपण मुस्लिम कम्युनिटी सोडून बाकीच्यांना भारतात आश्रय दिला होता, तर ते करा. त्यानंतर तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्याच्यावर लय टाइम वेस्ट करतो तेवढा करणं गरजेचं नाही, फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. त्यात काय करायचंय तुम्हाला, सरळ
आर्टिकल पाठ करायचे आणि त्याच्यामध्ये का नाही कुणी जर तुमच्यातल्या एखाद्याने काढलं असलं की 13-1 मध्ये काय दिलंय, 13-2 मध्ये काय दिलंय, 13-3 मध्ये काय दिलंय, 15-1, 15-2, 15-3, 15, फक्त अशा पद्धतीने वाचून घ्यायचं. बस त्याच्यापेक्षा काही जास्त येत नाही राज्यसेवेच्या प्रीला. कुठल्या प्रीला दाखवा तुम्ही, आपण ती पार्क कमिट्या फिमिट्या सगळं ती वर्मा समिती ती सगळं वाचत बसतोय की ह्याच्यासाठी नॉन क्रिमिलियर साठी ही समिती आली ती आली. काय गरजेचं नाही, तेवढं करा. ह्याच्यासाठी पुन्हा सेम अगेन तसंच की मूलभूत कर्तव्यासाठी पण सेम तसंच करा. डिटेल करायचं आर्टिकल 32 डिटेल करा. त्यानंतर फंडामेंटल राईट फंडामेंटल ड्युटी तसंच. राष्ट्रपती राज्यपाल वगैरे ते राष्ट्रपती राज्यपालाचं काही गरज नाही कारण ती कंबाईनचा पार्ट आहे. सेम टू सेम पार्ट कसं आहेत माहिती आहे का तुम्हाला, एक जाणवलं असेल 74 पासनं आर्टिकल रिपीट होतात. कुठं, महाराष्ट्राच्या तिथे 89चा फरक आहे की 74ला पॅरलल 163 असे पॅरलल आहे. जी पॅरलल आहे ती डायरेक्ट पाठ करायची, एकाच ठिकाणी पाठ करायचं आणि दुसरं कम्पेअर करायचं. आणि जिथं जिथं फरक येतो, आता पहिला फरक येणार आहे तुम्हाला 201 ला की तिथं लगेच फरक वाढणार आहे कारण तिथं एक एक्स्ट्राचा आर्टिकल आहे की बाबा राष्ट्रपतींच्या विचारार्थ एखादं विधेयक लागू राज्यपाल लागू राखून ठेवतात ना, तर ते एक्स्ट्राचं विधेयक आहे. तर मग तिथं ती गोष्टी येतात. अशा गोष्टी पॅरलली कनेक्टेड करून करायच्यात. मी एक एक चॅप्टर वाईज तुम्हाला सांगतो आता. बघा, ऐतिहासिक पार्श्वभूमी PYQ करा त्याचे फक्त. PYQ केले मोर दॅन सफिशियंट आहे PYQ. सर मी तुम्हाला ते PYQ ची त्याची पण एक नोट्स आहे ती सरांकडे पाठवतो. चुकून त्या 30-40 पानात एखादी चूक असली तर समजून घ्या फक्त, नाही तर सरांपाशी सांगू नका सर ही मोठी चूक आहे त्याच्यात. असेल तर करेक्शन करा पण सांगा, आम्ही दुरुस्ती करू. रिटर्न मध्ये लिहिलेले आहेत, मी माझ्या वैयक्तिक स्टडीसाठी लिहिल्या होत्या. तेवढं घटनेची निर्मिती करायची तुम्हाला, त्यातल्या समित्या तुम्हाला व्यवस्थित महत्वाच्या. हे टॉपिक पहिले 4 टॉपिक आहेत ना ते व्यवस्थितच केले पाहिजेत. कुठल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या PYQ, घटनेची निर्मिती, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि घटनेचा सारनामा. 5वा टॉपिक इथं पुस्तकात तुमच्या तीच आहे सेम बऱ्यापैकी, संघ आणि त्याचे क्षेत्र. तर त्याचं तुम्हाला मगाशी सांगितलं कसं करायचं. नागरिकत्वाचं मिळतंय कशाने, जातंय कशाने, बास. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्या 3 पद्धतीने करा. डिटेलमध्ये काय करायची गरज नाही. राज्यघटनेची मूलभूत संरचना म्हणजे काय, त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी येतात आणि 1973चा केशवानंद भारती खटला करायचा आहे तुम्हाला. घटना दुरुस्ती एक टॉपिक राहिला. घटना दुरुस्ती टॉपिक करण्यापेक्षा घटना दुरुस्त्या पाठ करा. राज्यसेवेला आता ट्रेंड वाढलाय की घटना दुरुस्त्या जास्त विचारतात, तर घटना दुरुस्त्या करा. महत्वाच्या तुम्हाला ज्या वाटतात ते करा. लईच कमी वाटत असले तर मित्राला विचारा की तुला कुठल्या महत्वाच्या वाटतात सांगा, कारण वैयक्तिक तुम्हाला महत्वाच्या करा म्हणल्यावर 5-7च तुम्ही उरकून बसतात. तरी त्यातल्या त्यात महत्वाची 1ली, 7वी, 15वी करायची गरजेची आहे. पुन्हा 10, 11, 12 ती सिक्वेन्सनी इथं बेरोबारी युनियन पासून सुरू होत्यात. त्यानंतर 15, 16 करा. त्यानंतर 21, 24 करा. त्यानंतर 21, 24, 33, 34वी करा. त्यानंतर 36, 38, 40, 41, 42, 43 त्या कंपल्सरी करणंच आहे. 44 पण करा. 45 काही गरजेची नाही. 52 करा. 61, 69, 70, 72, 73, 84 तिथनं 87, 89, 91, 93, 91, 92, 93 तिन्ही करा. 21 एक मागं राहिली बघा. 72 एक राहिली आणि 21, 72, 93 ह्या पॅरलल आहे इथं, त्या भाषे संदर्भात आहे इथं. 93 आणि 96 पासून सगळ्या पुढच्या पाठ करा. काय सिंपल आहे, त्यात काही विशेष नाही. रिसेंटच्या ज्या झाल्या तर घटना दुरुस्त्या मागच्या 2 वर्षात 3 वर्षात त्यातले डायरेक्ट आर्टिकल आतले पाठ करायचे की नव्याने कुठले आर्टिकल ऍड झालेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये, रिमूव्ह कुठले झालेत, 4 रिमूव्ह झाल्यात, 5 झाल्यात, काय झाले तेवढं चेंज तेवढं बघून घ्यायचं. त्यानंतर संसदीय प्रणाली आणि संघराज्य प्रणाली, ह्याच्यावर विशेष असं काही प्रश्न विचारलं जात नाही. ते फक्त एक बेसिक तुम्ही वाचला असेल ठीक आहे, तेवढंच वाचा आणि काही नाही. PYQ 2-4 सोडून बघा, तुम्हाला जमतेलच ती. केंद्र राज्य संबंध त्यातले तुम्हाला आर्टिकल वाचणं गरजेचं आहे. 245 ते 253. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला अजून डिटेलमध्ये जाऊन केंद्र राज्य संबंधासंबंधीचं जे आयोग आहे इथं काय कुठलं ते सरकारी आयोग वगैरे, पंच आयोग, त्याच्या अगोदर ते तमिळनाडूने नेमलेला तो राजमन्नार आयोग,
वगैरे ते आयोग थोडंसं करा व्यवस्थित. त्यातलं बी काय करायचं की त्यांचं फक्त ओव्हरऑल वाचायचं आणि आपलं ठरवायचं. ह्याचा उद्देश काय होता, ही कुणीकडे झुकणारा होता. बऱ्यापैकी जे सरकारने शिफारसी स्वीकारल्यात ते केंद्राकडे झुकणारे असतात आणि जे स्वीकारले नाहीत ते राज्यांकडे झुकणारे असतात. तशा गोष्टी त्याच्यावर तुम्ही पाठ करून करून किती करणार आहे, अजिबात पाठ करायच्या मागे लागू नका. त्यानंतर 262 कलम 263 कलम ही 2 कलम आहेत ना, ह्याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी डिटेल मध्ये करा. 62-63 राष्ट्रपती टॉपिक व्यवस्थित करा, कलमासहित करा आणि त्याच्या विशेष अधिकार वगैरे ज्या गोष्टी त्याला पूर्ण करणं गरजेचंच आहे. मंत्रिमंडळ करताना त्याची कलम 74 ते 78 त्यातला फक्त डाटा पाठ करा, बाकी काही नाही केलं तरी चालेल. त्या कलमांचा डाटा पार 1 2 3 4 74 मधलं ना त्या पण गोष्टी विचारात घेऊन करा. केंद्रीय मंत्रिमंडळ वगैरे त्याच्यावर नाही, कॅबिनेट समित्या, ठीक आहे. समित्यांबद्दल थोडं जनरलाइज विचार करायचा. मी एखादा दुसरा प्रश्न त्याच्यावर आला असलं तर तुम्हाला सांगितलं की जनरलाइज विचार करून सोडवायचा. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय थोडं करा, त्याच्यामध्ये त्यांची पात्रता ह्या गोष्टीवर जास्त फोकस करा की न्यायालयांची न्यायाधीश होण्यासाठी पात्रता सगळीकडे कशा वेगवेगळ्या आहेत. फ्रिक्वेंटली फिरून फिरून त्याच्यावर प्रश्न येत आहेत. जनहित याची काही कशाचा उगम कुठं झालाय की अमेरिकेत म्हणायचं, आपलं डोकं चालवायचं नाही ब्रिटन वगैरे म्हणून. माहीत असेल तर ठीक, नसेल तर अमेरिका म्हणून मोकळं व्हायचं. हा, राज्यांसाठी विशेष ज्या तरतुदीत 371 मधल्या नामासीमा जेके ह्या पद्धतीने पाठवतात त्या करून टाका. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल आयोग जे येतं नॉन कॉन्स्टिट्यूशनल. आता कॉन्स्टिट्यूशनल मध्ये बघा की 76 मध्ये आपला महाधिवक्ता आहे, महाधिवक्ता आणि महान्यायवादी 76 165 उलटे पालट झाले असते मराठीतनं, ती काय विषय नाही, ती 2 करा. त्यानंतर अजून कॉन्स्टिट्यूशन मध्ये वित्त आयोग आहे, काही निवडणूक आयोग आहे. त्यानंतर 338 एन 338 बी SC ST OBC चा आयोग आहे इथं. त्यानंतर अजून 394 ए ज्याच्यामध्ये हिंदी भाषेसाठी एक अधिकारी दिलाय, त्याची डेफिनेशन काहीतरी दिली ना, सॉरी 350 बी मध्ये, 350 बी मध्ये ती 350 ए मध्ये काय दिलंय की हिंदीतून राज्यघटना असावी. त्यानंतर शेवटून बघा कुठलं नाही 300 ते 350 मध्ये UPSC MPSC या ती एक करा. विशेष काय नाही. हा, महत्वाची कलम 330 ती 340 ही कलम पाठच करा. ह्याच्यावर प्रश्न येण्याची भरपूर प्रॉबिलिटी असते आणि प्रत्येक वेळेस इग्नोर प्रश्न येतो आणि आपल्याला ती कळत नाहीत त्या गोष्टी की तिथं SC ST अँग्लो इंडियन OBC सगळ्यांचा मिक्स आहे. महिला आरक्षण आहे, SCचं STचं सगळं आरक्षण आहे. त्यानंतर 62-63 त्याच्यामध्ये बी परिषदान ही येतं. त्यानंतर विभागीय परिषद ही कॉन्स्टिट्यूशनल आहे का नॉन कॉन्स्टिट्यूशनल आहे, तर ती नॉन कॉन्स्टिट्यूशनल आहे आणि 7व्या घटना दुरुस्तीने ऍड झाली, त्या गोष्टी तिथं कळल्या पाहिजे तुम्हाला. त्यानंतर जे आपलं पंचायत राज आहे, पंचायत राजमध्ये प्रश्न येणं अपेक्षित आहे पण येत नाहीत, तर सध्या ते न करता त्यातल्या महत्वाचे 10 कलम पाठ करायचे किंवा आपल्याला ज्या पद्धतीने ट्रिकनी लक्षात ठेवायचं. डी म्हणजे डिस्ट्रीब्युशन. आता 243 डी डिस्ट्रीब्युशन डी, तर त्यात काय आहे की बाबा आरक्षणाच्या पद्धतीने वगैरे त्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही 10-12 पाठ करा. त्यातलं महत्वाचं निवडणूक घेण्यासाठी कुठली तरतूद आहे 243 ZD आणि ZE ही 2 कलम करा पाठ व्यवस्थित. त्यानंतर अजून रिटर्न येताना हा 132 केलं 227 त्याला पॅरलल आहे, 26 सॉरी ते पॅरलल करून घ्या. 231 मध्ये काय आहे ती करून घ्या की 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतो. अजून एक महत्वाचं की जो प्रश्न येणं अपेक्षित आहे लॉ मध्ये येत होता की जर पॉलिटीत विचारलं की जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं तर राज्यपाल म्हणायचं असतं. लॉ अँगलने विचारलं तर उच्च न्यायालय म्हणायचं असतं. आयोगाने एकाच वर्षी हे प्रश्न विचारून वेगवेगळी उत्तरं दिल्यात. लॉ अँगलने प्रश्न असला कुठल्या कायद्यानुसार विचारला असलं तर तसं उत्तर द्यायचं की उच्च न्यायालय, आणि जनरलाइज पॉलिटी असेल तर राज्यपाल. एवढेच आहे इथं. त्यानंतर जी सूची आहे इथं केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, अजिबात पाठपीठ करू नका. PYQ काढा, स्वतः सेग्रिगेट करा, त्यातनं त्या गोष्टी लय इझिली कव्हर होत्यात आणि त्याच्यासारखा बेस्ट मार्ग नाही. त्यानंतर अनुसूची 1 ते 10 पाठ करणं गरजेचं आहे आपल्याला, 1 ते 12 सॉरी, त्या पाठच करायला पाहिजे. तर त्याच्यावर प्रश्न ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स करा पाठ, 1 ते 10 पर्यंत पाठ करा, त्याच्यावर अपेक्षित प्रश्न येईन त्या काळामध्ये.
त्यानंतर पुढे जाऊन एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एक थोडंसं की त्याच्या अभ्यास करू नका डिटेल, पण कोण कुठल्या कालावधीमध्ये झालतं, कोण जास्त काल झालतं, कोण जास्त वेळा झालतं, ह्या गोष्टी थोड्याशा विचारात घ्या. त्याच्या येणाऱ्या काळात अपेक्षित प्रश्न आहे अजून. त्यानंतर अजून काही सांगा टॉपिक कुठला राहिला असला तर. अजिबात काही नाही, फक्त महत्वाच्या नॅशनल पार्ट्या आणि स्थापना इयर करायचं. त्याच्यामध्ये डायरेक्ट महत्वाच्या राष्ट्रीय पार्ट्या ज्या अगोदरपर्यंत होत्या आतापर्यंत आणि ज्यांचा कोणाचा कालौघात दर्जा निघून गेला असला तरी त्या करायच्या, आणि ज्या आत्ताच्या आहेत त्यांच्या फक्त स्थापना इयर करायचे, बाकी काय करायचं नाही. राज्यातले जे स्टेट पार्टी आहेत त्यांचं फक्त स्थापना इयर, जसं की CPIM करायला लागेल तुम्हाला, BJP करायला लागेल, ममता बॅनर्जींचा पक्ष काँग्रेस करायला लागेल, नॅशनल पीपल्स पार्टी करायला लागेल तुम्हाला. त्यानंतर अजून महत्वाचं राज्यसेवेसाठी ठीक आहे एवढंच, आम आदमी पार्टी करायला लागेल, एवढ्या गोष्टी करायला लागेल. अजून सांगा टॉपिक. इमर्जन्सी करताना कलम 352, 355, 355 मधल्या तरतुदी, 356, 355 मध्ये काय आहे की केंद्र सरकारची काय जबाबदारी आहे की बाबा त्या गोष्टी राज्यांचं संरक्षण करणं त्या कालावधीत ती करणं गरजेचं आहे. 356 आणि 360 याचा एक चार्ट बनवा. त्या चार्टमध्ये चार्ट फॉर्ममध्ये करा की बाबा कधी लावली जाते, कालावधी कितीने बॅग घेतली जाते, किती जणांचं बहुमत पाहिजे, किंवा किती दिवसात कसं काय कुठल्या गोष्टी. आता आर्थिक आणीबाणीला मागं घेण्यासाठी काहीच नाही गोष्ट की जेव्हा वाटन तेव्हा राष्ट्रपती म्हणजे किती टाइमसाठी वाढू शकते, पण इकडे टाइम लिमिट बाउंड आहे, परत परवानगी घ्यावी लागते. तर एक चार्ट फॉर्म मध्ये तेवढ्या गोष्टी करून घ्या. डिटेल तुम्हाला इथं प्रश्न काय येणार नाही. लोकपाल लोकायुक्त करंट अँगलने आला तर प्रश्न, ज्यावेळेस मला वाटतं एकदा प्रश्न आलता त्यावेळेस ते विधेयक चर्चेत होतं की, आणि त्यातनं एक लॉजिकल प्रश्न मला वाटतं एक कुठलं तरी एक सेंटेन्स होता आठवण आहे की त्यात दिलं की 1 वर्षाच्या आत नियुक्त करणं गरजेचं आहे. लोकपाल लोकायुक्त अधिनियम 2016चा दुरुस्ती ती. तर मला सांगा 2022-23 ला प्रश्न आलता आणि त्यात दिलं की 1 वर्षाच्या आत नियुक्त करणं गरजेचं आहे. तर मला सांगा जर नियुक्त असतं तर आपल्याला कळलं असतं की ही व्यक्ती त्या पदावर आहे. त्यानंतर आता अपॉइंट झाली या, त्यानंतर राज्याने ते कमिटी फॉर्म केली आणि त्यानंतर अपॉइंट केलं. अजून सांगितलं ना ते कॉन्स्टिट्यूशनल बॉडी करा, नॉन कॉन्स्टिट्यूशनल कुठल्या करायचं तर त्यामध्ये तुम्हाला महिला आयोग करावा लागेल. हे आयोग आहेत का नाही सगळं, ह्या आयोगातलं काय करायचं, त्याचं स्थापना इयर आणि ऍक्ट कधी स्थापना कधी वेगळ्या गोष्टी असतात त्या प्रकर्षाने वाचायच्या. त्याच्यामध्ये पहिला अध्यक्ष करा, पहिली महिला अध्यक्ष त्यात कोण झाली ती एक करायची. चार्ट फॉर्म बनवायचा. एक करंटचा अध्यक्ष करायची असली तुमची इच्छा असली तर करा. ह्या आयोगांचं फंक्शन इतकी वाईड असतात की कुठली गोष्ट सकारात्मक असेल तर त्यांचं फंक्शन म्हणायचं. अजिबात स्वतःचं ही करायचं नाही. फक्त ज्या वेळेस मुख्य उद्दिष्ट विचारलंय, मुख्य फंक्शन विचारलंय त्यावेळेस एकच असतं. त्यावेळेस मात्र तुम्ही त्या गोष्टीचा नीट विचार करायचा की ह्यातलं सगळ्यात महत्वाचं कोणतं या. कॅग आलं ना ते आपलं युनियनच्या ह्याच्यातच येते 148. कॅग सगळ्यात महत्वाचं आहे. कॅगचे प्रश्न तुम्हाला पुस्तकातनं कव्हर नाहीत होणार, त्यासाठी कॅग सगळ्यात महत्वाचं की चुकू शकतात. तिथं PYQ करा. एका प्रश्नामध्ये आयोगाने असं फसवलंय की कॅगचा स्टाफ आहे ह्याची नियुक्ती कॅग करतो राष्ट्रपतीशी विचार विनिमय करून, ते उलट या. राष्ट्रपती नियुक्ती करतात कॅगची विचार विनिमय करून, पण जनरल ती स्टेटमेंट दोनदा आले आणि दोनदा ते चुकलेलं आहे. अजून डेट्स पहिलं ती 3-4 चॅप्टर आहेत का नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित करणे, बाकी आर्टिकल करणे तुम्हाला. एक कुठल्या इयरचं सांगा, एका कुठल्या बी इयरचं क्वेश्चन बघूयात आपण. 23, 24, 25, 21, 22 काही सांगा, असं काय नाही. 24 ठीक आहे. कोण ती काही जनरलाइज थोडं झालं. बघा पहिला प्रश्न आलाय राष्ट्रीय आयोगावर विचारलेला आहे. कुठल्या की आयोगांसंदर्भात विचारलेलं आहे की अनुसूचित जाती आणि जमाती आयोग 339 नुसार स्थापन करण्यात आला. बघा वाच तुम्ही स्टेटमेंट. भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राष्ट्रीय आयोग स्थापना झाली. माहिती आहे का कुणाला किती नुसार आहे? ठीक आहे डन. तर ए ऑप्शन 2 ऑप्शन मध्ये होता पहिला आणि तिसरा, 2 गेले. आता राहिला बी सगळीकडे कॉमन आहे. त्याच्यामध्ये दिले
राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार आयोगाची स्थापना आली. बघा ह्यावेळेस 25ला त्या आयोगाची डेट विचारलेली, स्थापना इयर ती मागच्या 24ला PYQ मध्ये तुमच्या होती. तर बी ऑलरेडी त्यांनी बरोबरच ठेवून दिलता की बिन 2 आणि 4 मध्ये. त्यानंतर विचारलेलं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम, अगेन पुन्हा ते अल्पसंख्याक आयोग अधिनियम आला 1992 ला, त्याची स्थापना करण्यात आली. आहे का तुमच्याकडं? पोरांनो लई बी लेझी राहू नका, अशाने वर्ष वाढतात. 1 वर्षाची किंमत आपल्याला पुण्यात 12 महिने राहायचं म्हणलं, साधारणतः तुम्ही पेटत राहताय तर तुमचा किती खर्च आहे? 8-10 हजार आहे का जास्त आहे? 10,000 खर्च, 12 महिन्याचं 1,20,000 फक्त खर्च आहे. क्लास ही सगळ्या गोष्टी साधारणतः 2-1.5-2 लाखापर्यंत जाते. सिरियस हो जरा. मी वैयक्तिक कधीच कुठला क्लास केला नव्हता, कारण मला किती तेवढं पैसे हे भरणं अफोर्डच मी त्यावेळेस करत नव्हतो. त्यामुळे वैयक्तिक, नाहीतर माझी बी तुमच्यासारखी इच्छा होती सरांसारख्या मार्गदर्शकांकडनं पटदिसणं शिकायचं. आणि पटदिसणं खरंच इझी ती गोष्ट, पण त्या कंडिशननुसार त्या गोष्टी होत्या. तुमच्याकडे उलट सगळे तुमच्या घरचे तुम्हाला एवढं प्रमोट करतात तर व्यवस्थित अभ्यास करा. हे काढला का सगळ्यांनी? कोणाकोणाला सापडलाय? अरे MPSCच्या वेबसाईटला जावा आणि तिथं टाका सिव्हिल्स टाका किंवा प्रिलिम्स काहीतरी टाका, जी MPSCचं टायटल असतंय ती तिथं पण येऊन जाईल तुम्हाला. आणि भेटला असला तर सरांना शेअर करा, सर डायरेक्ट ग्रुपला शेअर करतात कोणाला भेटलाय ती. असं आहे का? MPSCच्या वेबसाईट वरनं गेला का तू? काय सर्च केलं सगळ्यांना सांग. हा तसं करा, सापडलाय सगळ्यांना मला वाटते. पहिला पॉलिटीचा प्रश्न तोच आहे का मला फक्त एकदा सांगा. मी दुसऱ्या ह्याच्यातनं ओपन केलेले, मी ऍपमधनं ओपन केलेले. ठीक आहे. आकस्मिक निधीचा प्रश्न बघा, तू प्रश्न सांग मला, मी त्यानुसार घे. भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे? कॅग दिलेले भारताचे राष्ट्रपती, संसद आणि पंतप्रधान. जनरल प्रश्न आहे, ह्याच्यात कोण असणं अपेक्षित आहे तुम्ही सांगा. काय कोणाला ह्यात डाऊट आहे का की दुसरं कोण असू शकतं? बरं मला सांगा, आकस्मिक निधी आता किती रुपये? त्याची अमाऊंट काहीतरी आहे जी चेंज झालेली 2022-23 ला. पावा ती लय जुनं झालं आता, 3 वर्ष. 3 नाही 30,000 आहे मॅडम. हा तर ह्या आकस्मिक निधीचं पुन्हा 2 वैशिष्ट्य काहीतरी असतात की राष्ट्रपती जर अवेलेबल नसतील तर ती वित्त मंत्रालयाच्या त्या परवानगीने ती दिलं जातं काहीतरी आहे. आकस्मिक निधीचं कलम कोणाला सांगता येईल का? 66 मध्ये काय आता सांगा. 67 आलंय बरोबर. 65, 66, 67 सांगा. त्याच्या आधीच 2 निधी असणार आहेत, राहिलेले 2 निधी कुठले आहेत सांगा. आणि 66 मध्ये संचित निधी, 65 मध्ये काय? टॅक्स. की संसद कोणावर जबरदस्ती टॅक्स लावणार नाही, त्यासाठी परवानगी पाहिजे. पुढचा प्रश्न सांग मित्रा. बोंबई खटला. बघा बोंबई खटला पॉलिटीत काय करायचं, आपल्या पुस्तकात त्या गोष्टी आहेत का विचार करायचं. पुस्तकातलं असलं तर तुक्क लावायला जायचं नाही, पुस्तकाच्या बाहेरचं असलं की जनरल वाचायचं, आपल्या मनाला वाटलं बरोबर आहे बरोबर धरून चालायचं. पण बोंबई खटला सगळ्यांना माहिती आहे, राज्यपालांचा जे हस्तक्षेप आहे किंवा त्यांची नियुक्ती त्या वादासंदर्भातला आहे. तर 94ला न्यायालयाने निकाल दिला. तुम्ही बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्या चॅप्टरमध्येच गेलं की तुम्हाला तिथं 5-6 खटलं शेवट दिलेत त्यांनी, जी जी महत्वाचं आहे ती 5-7 खटलं फक्त पाठ करणं गरजेचं आहे. ही बोंबई खटला तिथला एक आहे. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते. आपल्या इथं राष्ट्रपती राजवट आलती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या काळातच ह्या गोष्टी झालत्या की आपण गेलतो तिकडं न्यायालयाने सांगायच्या आधीच फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकतात. बघा दुसरं आणि तिसरं वाक्य कसं व्यवस्थित दिलेलं आहे. एकात म्हणतंय तिकडे जायचं, तिसऱ्यात काय म्हणतंय की गेलं की रद्द करू शकतं. आता ह्याच्यात जर कॉन्ट्रास्ट तयार झाला असता तर सी बाहेर गेला असता
की त्यांनी म्हणलं असतं की निर्णय रद्द करू शकत नाहीत. जर असं झालं असतं, अशा गोष्टी ज्या अपोजिट गोष्टी तर त्या लगेच आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. आता ह्या दोन्ही गोष्टी एकाच प्लेन मधल्या आहेत की सिम्पल सिम्पल सिमिलर टाईप मध्ये एकमेकाला हे करतात की एकमेकाला सपोर्ट करतात. जर अपोजिट असत्या तर त्या तुम्हाला कळायला पाहिजे होत्या. घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे गरजेचे असते. सगळ्यांना माहिती आहे हे विषय. ह्या प्रश्नात कुणाला काही डाऊट होता का? नसेल तर त्याने ओलाभाव मारायचं होतं. आपल्या नॉलेजच्या बाहेर गेला काही विषय नाही. पॉलिटिक्स खरं नॉलेज गरजेचं आहे. बाकी तुम्ही काही तुमच्या नॉलेजच्या बाहेर गेला की ओलाभाव मारा. चुका काढायच्या तर शिवटून काढा. पुढं कुठलं आहे? इलेक्शन कमिशनचं आर्टिकल सगळ्यांना माहिती, ती काही सांगायची गरज नाही. पुढं काही थांब बघू दे. केंद्रीय माहिती आयोगाची रचना कॉन्स्टिट्युशनल बॉडी नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी स्वतः करायचं असलं चार्ट बनवा, नाहीतर कुठनं तरी उचलायचं, चार्ट मधनं करा. पुढं धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे आर्टिकल कितली कोणत्यातली कन्सेप्ट आहे सांगा, कोणी सांगते? आर्टिकल कोणत्या आर्टिकल मध्ये ती कन्सेप्ट आहे? युनिफॉर्म सिव्हिल कोड मधली ती कन्सेप्ट आहे, आर्टिकल 44 मध्ये. बघा धर्मनिरपेक्ष राज्याबद्दल काय दिले? राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. करते का? जनरल विचार करा, जाऊन द्या पुस्तकातलं राहून द्या. करण का? नसेल तर आज तक भेदभाव करत असतं तर ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये विचारलंच नसतं. ए गेला 2 ऑप्शन राहिलं, 2 आणि 3. बी आणि डी बरोबर आहे, वाचायची गरज नाही. सी बघा, राज्य सर्व धर्मांना समान समजते. काय गरज नाही विशेष वाचायचं, काय अभ्यासाची गरज नाही की कन्सेप्ट लय माहित पाहिजे. तुम्ही सिंपल MPSC अगोदर क्वेश्चन पेपरवर काय लिहायची माहिती आहे का? की आम्ही म्हणजे असं लिहायचं की एखाद्या माणसाला एक सामान्य नॉलेज असेल त्या सब्जेक्टचं तर त्याला ती प्रश्न सुट्ट्यानं, ह्या हिशोब आमचा आहे. म्हणजे त्यांना जनरलिस्ट पाहिजे, स्पेशलिस्ट नको इथं. त्यांना स्पेशलिस्ट पाहिजेत ॲग्रिकल्चर सर्व्हिसमध्ये, फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये. त्यासाठी त्यांनी त्याची स्पेशलिस्ट एक्झाम ठेवलेली आहे आणि टेक्निकल सब्जेक्ट ठेवलेत. तुम्हाला इकडे टेक्निकल काही लिहायची गरज नाही आहे. हे पुढे सांग. डबल आला काय? यांच्या कमिट्या, शिफारस कमिट्या, अगेन तुम्ही जी मायनर जी नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी करणार आहे त्यातल्या त्या गोष्टी इथं. पुढं काय? कोणती? जोड्या. ओके 10, 11, 15, 22 स्टेट तुम्हाला घटना दुरुस्त्या करायलाच पाहिजेत. आणि असं करू नका की रोज 10 कलम 4-5 घटना दुरुस्त्या आतापासून वाचायला सुरुवात करा. जेवता एका टायमिंगला जेवताना कलम वाचा, एका टायमिंगला घटना दुरुस्त्या वाचा. ही पॉलिटी तिथंच तुमचं पॉलिटीचा कॉन्फिडन्स ह्या गोष्टीवर डिपेंड आहे. पुढं काय खाली काय आहे? ते PYQ बेस्ड प्रश्न आहे, त्याला काही कन्सिडर करू नका. हा पुढं बरं थांब, मी राहिलेलं घेतो आता एक तुमच्याकडे कमी डाटा राहिला. ही बघा दिल्ली राष्ट्रीय राजधानी मग सांगितलं 69-70 करणं गरजेचं आहे. मला त्यातली राहिलेली 3 कलम कोण सांगन? 91 आणि 93 काय? 63 राहून द्या, 63 एवढा MP नाही. 91 काय आहे कोण सांगन? कुणाला माहिती आहे का? कधीच आहे साधारण? 2003च. मंत्रिमंडळाचा आकार 15 पेक्षा वाढवायचा नाही, त्या रिलेटेडच्या सगळ्या गोष्टी तिथं. 93 कोण सांगन? 92 का 93? भाषा संबंधित 92 आहे ना. 93 काय? नाही ती 97 आहे. नाही ती इयर आलं. महिला आयोगाचा काय संबंध आहे इथं? हा त्यांचं काय? नगर परिषदेचा काय संबंध आहे? हा सांगा असं दे. चुकलेलं काय आहे? चुकलं तर चुकलं.
अरे सर घेतात ते, असं नाही की सरांची सगळी जबाबदारी तुम्ही सर घेतात ते रोज, तर तुमचं तुम्ही करत चला ना. 93वी घटना दुरुस्ती, तर त्याच्यामध्ये ती व्यवस्थित वाचून घ्या. आता तुमची ही सरणार नाही. त्याच्यात म्हणजे आपल्याला अपेक्षित प्रश्न त्याच्या होय. त्यानंतर नागरिकत्वावर प्रश्न विचारलेला आहे. सिंपल प्रश्न आहे, ती भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद दिलेली आहे. हे सहज तुम्हाला तिथनं इलिमिनेट होईल. माझं वैयक्तिक म्हणणं आहे, सगळं पाठ असण्याची बी एवढी गरज नाही. तुम्हाला इलिमिनेशनवर जेवढं प्रश्न सुटतात आहे तेवढं गरजेचं आहे. केशवानंद भारती खटला का इथं दिलेला आहे. ही प्रश्न चुकणं अपेक्षित आहे. त्या काळात आपल्याला माहिती होतं 1973ला रेच होता अध्यक्ष. जर एखाद्याला त्याच्या पुढे जाऊन माहीत असलं तर ठीक होतं, नाहीतर ऑल अबाव घेऊन चालणं तिथं अपेक्षित होतं. कॅगचं कलम विचारलेले. निवडणूक आयोग झालं. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका त्याच्या संदर्भाची माहिती विचारलेली आहे. तर बघा त्यांनी काय दिलेलं आहे, हे वाचण्याचा प्रश्न होता, काही ह्याच्यासाठी हट्टाच नाही की माहीत असावं. 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 52, साधारणतः 6 महिन्याच्या कालावधी, 6 महिने झाला तो साधारणतः. या कालावधीत भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना झाली. त्यावेळेस काही सुविधा नव्हत्या. 6 महिने इलेक्शन चाललेलं. आणि ती माहिती आहे जी.व्ही. मावळणकरनी तो 17 एप्रिलपर्यंत चार्ज सांभाळलेला आणि पुन्हा तेही झालं. तर ती तुम्हाला माहिती आहे. पहिलं अधिवेशन बघा, तुम्ही म्हणसान की 17 एप्रिल नंतर 13 मेला इतकं लांब कसं होईल. त्या काळात काही सुविधा ही अवेलेबल नव्हत्या. त्यामुळे जनरलाइज विचार करायचा. लगेच ही कधीचं 1950चं त्या काळात जायचं की 17 एप्रिलला ती गोष्ट झाली की बाबा सांगितलं की एवढी एवढी निवडून आल्यात, आपलं पहिलं अधिवेशन झालंय. म्हणजे त्यावेळेस पहिली लोकसभेची स्थापना झाली. केरळवरनं वर दिल्लीत येणाऱ्या माणसाला 15 दिवस लागतातच ना त्या काळात. राजेशाही थाटात येणार होता तो. तर त्या गोष्टी विचारात घेऊन असे स्टेटमेंट बरोबर धरलीच पाहिजे तुम्ही. त्यानंतर बघा, पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957ला विसर्जित झाली. बघा, कालावधी कुठनं धरला जातो, लोकसभेची स्थापना झाल्यापासून जनरलाइज. आणि इकडं कधी की ती लोकसभेच्या सदस्यांना ज्यावेळेस शपथ देते तिथनं त्या गोष्टी सुरू होत्या. तर इथं 17 एप्रिलला सुरू झालता. मग 15 दिवस आधी काय संपायची संबंध आहे. त्याने वर अजून काय दिलंय की आपला कालावधी पूर्ण केला. 5 वर्ष पूर्ण कालावधी झालाय का, म्हणजे ती वाक्य चुकवलेलं आहे. 1 एप्रिल ही चुकवलेलं आहे. कळलं का तुम्हाला हे कसं चुकलं? कळलं नसलं तर विचारा. आणि मावळणकर काय होतं, सभापती होतं, उप दिलेलं आहे तिथं. तर त्या गोष्टी त्यानंतर नाही नाही, ह्यात वाचायची मी काय म्हणतोय सर, लक्ष्मीकांतमध्ये एक इन्फॉर्मेशन यातली 17 एप्रिल 1952 ऑलरेडी दिलेली आहे. ती 2-3 ठिकाणी रिफ्लेक्ट होती आपल्याला की ती जी.व्ही. मावळणकर वगैरे त्यांच्या संदर्भात येईन त्यावेळेस ही PYQ मध्ये ही गोष्ट आहे. त्यानंतर चूक कुठं निघू शकते माहिती आहे का तुम्हाला, ही प्रश्न तुम्हाला वाचायचाच नाही. 17 एप्रिलला तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा लोकसभा स्थापन झाली. तर तुम्हाला कळलं पाहिजे की 17 एप्रिललाच पुढच्या वर्षी विसर्जित होणार जर कार्यकाल पूर्ण केला असेल तर. जर काही गोष्टी झाल्या असत्या आणि कार्यकाल वाढवला असेल, काही एखाद्या गोष्ट वेगळी काही झाली असेल तर त्यावेळेस वाढवला. तर ह्यांनी स्पेसिफिकली लिहिलंय की कालावधी पूर्ण केला आणि पुन्हा लिहिलंय की 1 एप्रिलला डिझॉल्व्ह झाले. असं कसं शक्य आहे? 17 एप्रिललाच व्हायला पाहिजे. त्यानंतर जी.व्ही. मावळणकर आपल्या सगळ्यांना माहिती आहे उपसभापती नव्हतं, सभापती होतं. त्यामुळं NB सिम्पली ही बरोबर यायलाच पाहिजे. तुमची थिंकिंग तशी तुम्ही डेव्हलप केली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस 3-4 प्रश्न बाहेरचे येतात, त्यापेक्षा पुस्तकं वाचण्यापेक्षा अप्रोचवर काम करत चला. झालं. आणि ते उच्च न्यायालयाचं कलम अगेन विचारलेलं आहे 226, मागा सांगितलेलं 32 आणि 26 करायचे. अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टला व्यवस्थित करा. आम्ही त्यासाठी अप्रोच बिल्डिंग प्रोग्राम म्हणून एक सुरू केलेला आहे. त्याचं थोडं सांगतो. आता एवढं तुम्हाला सांगितलंय तर थोडं सांगतो त्याचं बी, की त्यात काय केलं, 1 दिवस इंट्रोडक्शनचं लेक्चर होतं. त्यानंतर 50 दिवसामध्ये सगळं सिलेबस कव्हर करून घेणार आहे. त्याच्यात आमचं इकॉनॉमिक्स पहिला सब्जेक्ट चालू आहे. त्यामध्ये काल 7 टॉपिक कव्हर केले. तर एक जनरलाइज जेवढा अभ्यास करायचा आहे तेवढंच, अति जास्त वाचत बसायची गरज नाही. अशा टाईपमध्ये 1 मिनिट आणि 1 तास आणि 20 मिनिटाचं लेक्चर आहे. त्यात 7 टॉपिक झालेत. आज 6 टॉपिक होतील. पुन्हा उद्या आणि परवा 2 दिवस अप्रोच बिल्डिंग सेशन चालेल की ही क्वेश्चन कसे सोडवायचे. आता तुम्हाला मी 2-3 क्वेश्चन मध्ये सांगितले की अशा गोष्टी विचारात घ्यायच्या. ते 2 दिवस चालणार. आणि त्यानंतर राहिलेला जो इन्फॉर्मेटिव्ह डाटा आहे अजून
ह्या 2 दिवसात म्हणजे उद्याच्याला मी एक नोट्स देणार पोरांना, ती त्यांनी अजून पाठ करायची आणि त्यानंतर अजून एक लेक्चर होणार ज्याच्यामध्ये राहिलेले सब्जेक्ट घेणार आणि त्यानंतर पुन्हा एक PYQ अनालिसिसचं लेक्चर होणार. असं 7 दिवस ते इकॉनॉमिक्स चालणार आहे. असं प्रत्येक सब्जेक्ट फिरून फिरून त्या 50 दिवसात कव्हर होणार आहे. त्यानंतर 15 दिवस राहतात, त्यामध्ये 7-7 दिवसाच्या 2 फेज केले आहेत. 7 दिवसामध्ये 1 डे 1 सब्जेक्ट अशी एक रिव्हिजन 7 दिवसात करायची, दुसऱ्या 7 दिवसात 1 डे 1 सब्जेक्ट, अशा 2 रिव्हिजन 15 दिवसात. तुम्ही म्हणसान काही सांगताय कसं शक्य आहे? जर तुम्ही इतकं टू द बेस टू द पॉईंट करत असाल, मला तुम्ही आता काही पण विचारा, कुठला बी सब्जेक्ट, मी पुस्तक नाही काय नाही, कुठला सब्जेक्ट विचारा, त्यातला कुठला पॉईंट विचारा, मी तुम्हाला सांगेन की इथं वाचायचं आहे का नाही. तेवढं ॲनालिसिस, तेवढं अप्रोचवर मी काम केलेलं आहे. आणि त्यानंतर 2 टेस्ट सिरीज आपण करणार आहे. एवढं जेवढं तुम्ही सगळं म्हणजे आम्ही करून घेणार आहोत, त्या गोष्टी पुढे इम्प्लिमेंट होण्यासाठी 7-7 दिवसाच्या फरकाने 2 टेस्ट सिरीज घेणार आहे. तर अशा पद्धतीने त्या गोष्टी कंटिन्यू करणार आहे. अजून कुणाला काय प्री रिलेटेड विचारायचं असलं तर विचारा. हिस्ट्रीला आउटपुट केवढं आणि इनपुट ह्या गोष्टींचा विचार करून तेवढा टाइम दिला पाहिजे, जास्त नाही. एन्सेंट मिडवलचं तुम्हाला मी सांगितलेलं ते लेक्चर लय झालं तुमची 3-3 तासात बघून होत्या ना, असतानाच ते ऑलरेडी 2.5 तासाची इथं, त्यात तुम्ही अर्धा तास टाइमपास केला, लिहून घेतलं, 4 तासात होत्या कंप्लीट. त्यानंतर तुम्ही समाज सुधारक रोज एक वाचत चला. पाणी आहे का कोणाकडं? समाज सुधारक करताना काय करायचं की एखादा व्यक्ती या, आता उदाहरणार्थ महात्मा फुले येतं, तर महात्मा फुलेंचं कार्य कधी साधारणतः 1889-90ला थांबलं. तर त्यानंतर त्यांचा रिलेव्हन्स आला तर की बाबा महात्मा फुलेंना तुम्हाला त्यातनं की एलिमिनेट करायचंय. जर त्यांचं कार्य तीच जर एक 1848च्या अगोदर त्यांचा कुठं रिलेव्हन्स आला तर ते डिलीट करायचंय. हिस्ट्रीमध्ये कसं असतं माहिती आहे का, एक जनरल रूल प्रमाणे काम करायचं की 4 तुम्हाला ऑप्शन आले. तर शाहू फुले आंबेडकर ह्या 3 जणांबद्दल जर प्रश्न आला तर अतिशय बारकाईने तिथं विचार करायचा की बऱ्यापैकी तीच उत्तर असतात. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी नसेल पण बऱ्यापैकी असतात. स्वतःहून चुका काढायचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत तिथपर्यंत नसेल ठीक आहे. एन्सेंट मिडवलचे 5-6 क्वेश्चन आहेत, त्यातला एखादा दुसरा चुकला तरी चालेल. समाज सुधारकावलं साधं क्वेश्चन बरोबर आलं पाहिजे. आता राज्यसेवेच्या बाबतीत विचार करायचं झालं तर राज्यसेवेला हिस्ट्रीच्या अँगल निघाला एक एज्युकेशनल रिलेटेड 1950 नंतरची थोडी माहिती विचारतात. तर ती थोडीशीच माहिती आहे की वेगवेगळे आयोग आहेत, कोठारी कमिशन आहे, त्या देशमुख मिस देशमुख त्यांची एक कमिटी होती की महिलांच्या शिक्षणासंबंधी. तर त्या छोट्या गोष्टी करा. 1968ची शिक्षण पॉलिसी, 86ची पॉलिसी, ह्या गोष्टीत का ह्यांचा थोडासा डाटा कुठनं तरी करा. एखाद्या नोट्समध्ये कुठं असेल 1-1.5 पेज असेल तुमचं, तर त्यातनं त्या गोष्टी कव्हर करून घ्या. भावा पास होणं गरजेचं आहे. 4 दिवस दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. टाइम देऊन टाइमचं काय करतो तसं नाही. तुझी गरज काय हो. एखादा 2 वर्ष अभ्यास करते म्हणजे मी उपरोधकपणे त्याला बोललो नाही असं नाही, बोललोय असं काहीच नाही. पण एखादा 2 वर्ष 3 वर्ष 8-8 वर्ष आपल्याकडे अभ्यास करणारी पोरं इथं. अप्रोच मध्ये थिंकिंग मध्ये फरक आहे. तुमचं जर चांगल्या गोष्टी व्यवस्थित असतील, आता काय पॉलिटी तुम्ही मेन्सला करताय काय प्रीला करताय काय, पुस्तक तर प्रश्न तर त्यातनंच येणार आहे इथं. पण मला वाटतं साधारणतः तुम्हाला 3.5 ते 4 महिने व्यवस्थित प्रिपरेशन करायला पाहिजेत. 3 महिने किंवा 2.5 महिने तुम्ही द्यायच्या मागं पळत असाल ठीक आहे. आता तुमचं चालू आहे ऑप्शनल, टाइम डिवाइड करा, 4 तास तिकडे द्या, परत इकडे द्या, पण तुम्हाला ते अगेन त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. शेवटचे बेंच काय इकॉनॉमिक्स काय विषय. इकॉनॉमिक्स राज्यसेवेसाठी एक 18 टॉपिक आहेत वेगवेगळं, त्याच्यावर प्रश्न आहेत. आता साधारणतः एक सांगतो तुम्हाला की आपली अर्थव्यवस्था, त्यातलं काही जनरल त्याच्यावर प्रश्न येणार नाही, पण माहिती असावं की त्याचं प्रकार कुठले आहेत अर्थव्यवस्थेचे. सेक्टरचे वेगवेगळे प्रकार 5 आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा झाला, संपला टॉपिक. तेवढंच करायचंय. भारतीय अर्थव्यवस्था कधी आधी भांडवलशाही होती, पुन्हा समाजवादी झाली, मिश्र आणि आता पुन्हा भांडवलशाहीकडे चालली. त्यानंतर समजा दुसरा टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे ते 8 कन्सेप्ट, त्याच्यामध्ये की GDPच्या ज्या 8 कन्सेप्ट आहेत फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइसच्या, त्या 8 कन्सेप्ट करायच्या. त्यामध्ये पुन्हा नॅशनल म्हणजे काय, डोमेस्टिक म्हणजे काय, सिटीजन म्हणजे काय, रेसिडेन्स म्हणजे काय, ह्या 8 आणि 4 12 ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. राष्ट्रीय उत्पन्न समिती, त्याचा डाटा,
49ला आली, 48चं बेस इयर, 51ला त्याचा पहिला अहवाल, 54ला त्याच्यामध्ये कोण सदस्य होते आणि अध्यक्ष कोण होते, 1+2 त्या गोष्टी. त्यानंतर ग्रीन जीडीपीची माहिती चायनाने आणला. कधी आणला? 2006ला. 4 बेस इयर घेतलं, 7ला बंद केला. भारताने 2013ला एक कमिटी स्थापन केली, तिचं नाव. उद्देश ग्रीन जीडीपी म्हणजे काय ते कळलं पाहिजे की पर्यावरणाच्या हानीचं मूल्य तिथनं तुम्हाला रद्द करायचंय. त्यानंतर पुढचा टॉपिक शाश्वत विकास. शाश्वत विकासामध्ये काय करायचंय? कन्सेप्ट म्हणजे शाश्वत विकास ही कन्सेप्ट नक्की काय आहे, कधी आली, व्याख्या ते ब्रुटनलँड आयोगाने दिली 83 ते 87च्या, तर त्यांनी दिलेली व्याख्या. त्यानंतर शाश्वत विकासामध्ये असलेले वेगवेगळे घटक, तेवढ्याच गोष्टी करायच्यात. 1-2 पेजमध्ये त्याचा डाटा आहे कोळंबे सरांच्या पुस्तकात, तिथनं वाचा. त्यानंतर एसडीजी एमडीजी मध्ये कोणत्या परिषदेत स्वीकारली, कोणत्या परिषदेत डिसिजन झाला की स्वीकारा. आता कसं आहे, एसडीजी स्वीकारताना 12ला परिषद झाली, त्यात ठरलं की स्वीकारू, आणि जे पुन्हा एक 15च्या परिषदेत ती स्वीकारली गेली ते डाटा करा. त्यामध्ये पुन्हा अजून कालावधी करा, कालावधी स्पेसिफिकली करा की इथून पुढच्या काळात कालावधी कसा. एसडीजीचा कालावधी मला कोण सांगन? एसडीजी आणि एमडीजीचा कालावधी कोण सांगन की तारखेसहित किंवा इयर सहित सांगा, कोणी पण सांगा. बर, बघा सगळे तुम्ही चुकला इथं. कालावधी 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2015 आणि एसडीजीचा 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030 आहे. अशा बारक्या गोष्टींवर पोरांनो काम करा. 15 वर्षासाठी आहे ती सिंपल आहे. काय तुम्ही वाचताय सगळे मार्केटमध्ये जी 2 लाख पोरं फ्री देणार आहेत, सगळ्या पोरांना ती येतंय. पण तिथं जर स्पेसिफिक प्रश्न आला तर आपण पुढे राहिलं पाहिजे. काय त्यात विशेष काय करायचं नाहीये. त्यानंतर एसडीजी एमडीजी मध्ये ते करा. त्याच्यानंतर अजून कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये करा की एसडीजी एमडीजी का नाव, एमडीजी जागेवर एसडीजी का नाव लागलं. तर आधी विकसनशील देशांसाठी होतं, सगळ्या देशांची सहमती घेतली नव्हती, आणि ती दारिद्र्य निर्मूलन संबंधी होतं. आपल्याला इकडे सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर जायचं होतं. त्यानंतर पंचवार्षिक योजना करताना नियोजनाचे प्रकार असतात, त्या प्रकाराची माहिती करा की आपल्या 3 प्रकार होता आपल्याकडं, की प्रलोभनाद्वारे, आदेशाद्वारे आणि अजून एक कुठला तरी. ते नक्की काय असतं भारताने त्यातलं कुठलं अवलंबलं. त्यानंतर नियोजनाचे अजून 2 प्रकार आहेत, भौतिकवादी नियोजन आणि एक भौतिक आणि दुसरं एक कुठलं तरी, ते एक करा. त्यानंतर योजनांचं प्रकार असतात की एक वर्षाची योजना, 5 ते 7 वर्षाची, आणि लॉंग टर्म योजना म्हणजे शॉर्ट, मीडियम आणि लॉंग टर्म योजना, त्याच्या रिलेटेड करा. त्यानंतर अजून पंचवार्षिक योजनेत 9, 10, 11, 12 4 पंचवार्षिक योजना करायच्यात. आणि त्या पंचवार्षिक योजनांमध्ये काय करायचंय, तुम्ही एक ॲनालिसिस करायचं की पंचवार्षिक योजनेत आता सगळ्यांनी काय करायचं की पंचवार्षिक योजनेवर पुस्तकाच्या बाहेरचं काही क्वेश्चन विचारले, तर जी तुम्ही वाचली नाही ती फॅक्ट विचारली आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने दिलंय. 2016 पासून 4 प्रश्न इथं फॅक्ट रिलेटेड पंचवार्षिक योजना. 4ही प्रश्न बघायचं, एक पॅटर्न सेम आहे, ते आता तुमचं तुम्ही डिकोड करायचं आहे. ती बी सांगितल्यावर पुन्हा तुम्ही काहीच बघायचं नाही, ती एक. त्यानंतर अजून दारिद्र्य. तर दारिद्र्य टॉपिक मधलं अगेन 4 कन्सेप्ट. दारिद्र्य म्हणजे नक्की काय, त्यानंतर ॲब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी, टोटल पॉवर्टी गॅप, ह्या 4 कन्सेप्ट करायच्यात. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यामध्ये आपल्याला काय करायचं की वेगवेगळ्या कमिट्या, ज्या 4-5 कमिट्या, अलग लाकडावर, तेंडुलकर, रंगराजन आणि अरविंद पानगडिया, ह्या समित्या करायच्यात. ह्या समित्यांमधले पुन्हा लाकडावाला तेंडुलकरच्या फॅक्ट तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजेत, आणि रंगराजन एक राहिलेली मग अशी, तर त्यातल्या फॅक्ट पाठ पाहिजेत. बाकी काय नाही. दारिद्र्य निर्मूलन योजना इथं योजना करताना कसं करायचं की जनरलाइज PYQच्या वाचत राहायच्या, आणि ज्या नंतरच्या योजना आहेत का नाही नवीन आलेल्या रिसेंटमध्ये, एक्झामच्या 7-8 दिवस आपण 4-5 मित्रांनी जमायचं आणि विचारायचं, प्रत्येकाने आपापल्या महत्त्वाच्या 4 योजना सांगा. 4×16 त्यातलीच एक येते. तर अशाच पद्धतीने करायचं, कारण सगळे अभ्यास करतोय ना आपण. आणि जुन्या योजना आहेत त्या पंचवार्षिक योजना, ज्या योजना आहेत, आता वळीने सांगायचं म्हणलं तर तुम्हाला आता महत्त्वाचे म्हणजे इंदिरा गांधी आवास योजना होती, जवाहर रोजगार योजना, मनरेगा ऍक्ट, या काय ते 1999-98च्या त्या 2 योजना, स्वरोजगाराच्या, स्वर्ण जयंती, त्या 2 करायच्या तुम्हाला. पुन्हा अन्नाच्या रिलेटेड जे अन्न प्रोग्राम सुरू झाला 95ला, मध्यान्न योजना. त्यानंतर अन्नाच्या रिलेटेड त्या 2000च्या आसपास जी योजना आहे, 2008ची योजना, 2013चा ऍक्ट, त्या गोष्टी करायच्यात. अशा ज्या व्यवस्थित गोष्टी त्या व्यवस्थित फक्त करायच्यात. त्यानंतरचा टॉपिक लोकसंख्येवर प्रश्न. लोकसंख्या 2000ची पॉलिसी एक करायची, त्यातल्या 10-15 फॅक्ट करायच्यात तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला अजून गोष्टी करायच्यात काय, तर लोकसंख्येच्या रिलेटेड
लोकसंख्येचा एक डेमोग्राफिक डिव्हायडंट असते की लोकसंख्येच्या वेगवेगळ्या फेजेस आणि कुठल्या फेजमध्ये डेमोग्राफिक डिव्हायडंट मिळतोय, तर त्या गोष्टी करायच्या तिथून तुम्हाला की भारत कुठल्या फेजमध्ये 4-5 फेजेस असतात ना, त्याच्यामध्ये पुढे जाऊन लोकसंख्या शास्त्राचा जनक कोण आहे वगैरे ते प्रश्न करा. माल्थसचा सापळा एक करा की अगेन त्याच्यावर अपकमिंग प्रश्न त्याच्यावर येणार आहे की माल्थसचा सापळा. तर त्यानंतर अजून लोकसंख्येत करायचं म्हणलं का नाही, काय करणार आहे आता समजा लिंग गुणोत्तर तुम्ही करणार आहे, पहिले 4 शेवटचे 4 करायचं, एक्स्ट्रा ॲडिशन आपल्या बाजूने करायचं, भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे त्याच्या पुढचे 2 मागचे 2 करायचे. महाराष्ट्रात सेम तसंच करायचं, क्वेश्चन तिथं काय अडकत नाही तुमचा. त्यानंतर टॉपिक कुठला, हा इंडेक्स मानव विकास करायचं, 5 इंडेक्स आहेत, 5 इंडेक्सच्या डायमेन्शन करायचे आणि डायमेन्शन आणि त्याला अजून निर्देशांकला काय शब्द इंग्लिशमध्ये एक इंडिकेटर्स ना, इंडिकेटर्स तेवढे करायचे. तर त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे कन्सेप्ट करायची या, आणि 11व्या 12व्या योजनेमध्ये काय काय यूज केलेलं आहे की सस्टेनेबल केलंय का काय, ते शब्द आहेत ना 2 शब्द 2 वळी त्या करायच्या. तर त्यानंतर इंडेक्समध्ये प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टमेंट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एक नव्याने आलाय 2020ला, तो एक करा. बाकी इंडेक्स कुठला काय विचारला बरोबर धरून चला. त्यानंतर पुढं एक मिनिट, तुम्ही टॉपिक पण सांगा नाही त्यामुळे मला बघायला लागलं. हा ॲग्री रिलेटेड काही जास्त विचारणार नाही, जमीन सुधारणा आणि ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स विचारणार आहेत. जमीन सुधारणार आपल्या हा ठीक आहे, हे एवढं कंप्लीट करू द्या आधी. जे जमीन सुधारणा आहे तर तुम्हाला लँड रिफॉर्म्स त्याच्यामध्ये PYQ करायचे. आता PYQ करूनच तेवढ्या गोष्टी करायच्या. तर ॲग्रिकल्चर रिफॉर्म्समध्ये कसं येतं की प्रत्येक गोष्टीसाठी येणाऱ्या वेगवेगळ्या योजना, LPG मॅडम म्हणल्या तर LPG बद्दल काय कधी आलं त्यावेळेस अवमूल्यन झालं, ती PM कोण होतं त्यावेळेस, अर्थमंत्री कोण होतं फायनान्स मिनिस्टर, कारण त्याची 3 कोणती, तर आणि उखाजा जे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, या तिन्हीचा अर्थ फक्त तुम्हाला डायरेक्ट कळलं पाहिजे. 4 गोष्टी विचारल्या तर ही लिबरलायझेशन मध्ये कोणती गोष्ट त्यातली येते. लिबरलायझेशन म्हणजे फक्त बंधनं काढून टाकणं, झाली ती गोष्ट. जी बंधनं काढली ती लिबरलायझेशन. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, गव्हर्नमेंट सेक्टरकडनं प्रायव्हेट सेक्टरकडे दिलं. आणि ग्लोबलायझेशन म्हणजे हे विश्वचे माझे घर या तत्वावर सगळं आपलं सगळ्यांचं आहे, त्या टाईपमध्ये करून घ्यायचं. ते अनएम्प्लॉयमेंट काय करायची गरज नाही. आहे का प्रश्न कधी, सिलेबसला शब्द आहे पण आतापर्यंत कधीच प्रश्न नाही. चलनवाढ, अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कळतंय, म्हणजे सगळं मराठीत कळतंय ना. चलनवाढ, अवमूल्यन, महाग पैशाचे धोरण आणि स्वस्त पैशाचे धोरण, 4 कन्सेप्ट करणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट, ह्याचा पर्यावरण आणि दारिद्र्यावर कसा परिणाम होतो ह्या गोष्टी पुस्तकात नाहीत पण ते करून घेणं गरजेचं आहे. एक एक प्रश्न पुन्हा आपली प्री जाती. त्यानंतर इकॉनॉमिक नोबेल प्राइज कोणाला मिळले, महिला बालक यांची धोरणीयर ती करणं गरजेचं आहे. रिसेंट मधली अर्थसंकल्प आणि त्याचा अर्थ, 5 अर्थसंकल्पाचा टाईप आहे, त्याचा अर्थ फक्त करणं गरजेचं आहे. 0 बजेट म्हणजे काय, जेंडर बजेट म्हणजे काय, पारंपरिक बजेट म्हणजे काय ती. त्यानंतर IMF, WTO आणि गॅट एक चार्ट करायचा, आणि ती जर WTO आलं तर WTO मध्ये महत्वाचं ही UN ची संस्था नाही, ही वाक्य कंपल्सरी असतं. त्यानंतर योजना, तुम्हाला सांगितलं योजना कराव्याच लागतील पुस्तकांमधनं. नीती आयोग, नियोजन आयोग त्या डिफरन्स फॉर्म मध्ये करा. कर्व 4 करा, कर्व 3 करा, लोफर कर्व, कुझनेटचा कर्व करा, लॉरेन्स कर्व आणि इतर चालू घडामोडी रिलेटेड गोष्टी कराव्या लागतील. असा एकंदरीत नीट अभ्यास केला तर 2.5-3 दिवसात संपायसारखा सिलेबस आहे. एक तास गेला. मला वैयक्तिक टेस्ट सिरीज तुमचा अभ्यास झाल्यावर दिली तर चालेल, ते बी टाइम मॅनेजमेंटसाठी. मार्क मला किती पडतात ही गोष्ट तिथं विचारात नाही घेतली पाहिजे. PYQ सॉल्व करायचे. PYQ सॉल्व करताना पण आपल्याला कळलं पाहिजे की कोणते करायचे, तर कारण जे क्वेश्चन जे टॉपिक्स आहेत त्याचेच PYQ करा. सर ह्यांना पुन्हा बॅच बद्दल सांगा, कोण इंटरेस्टेड असेल तर विशाल सरांना कॉन्टॅक्ट. पोरांनो काय होतं, आपण जे अभ्यास करतो 55, 60, 50 पर्यंत प्रश्न आपल्या अभ्यासातले येतात, जे 40-42 प्रश्न बाहेरचे येतात
त्यासाठी तुमचं डिटेल अनालिसिस आणि अप्रोच पाहिजे. आता तुम्ही अशा फेजमध्ये तुमचं झालं असतं तर मला इथं बोलायला लावलं नसतं. तुमचं झालं नाही तर तुम्ही कुठनं तरी करा, मी म्हणत नाही माझ्याकडेच करा. टाइम वाचवा. वर्ष वाचलं. एक एक्झाम ह्या वर्षी पास होणारा पोरगा 31 मेला पास होणारा पोरगा डिसेंबर पर्यंत ह्या प्रोसेसमधनं बाहेर जाणार आहे. 31 मेला नापास होणारा पोरगा पुढच्या वर्षी 27 म्हणजे डिसेंबर 2027 पर्यंत अडकणार आहे आणि त्यानंतर रिझल्ट लागून त्याचं जॉईनिंग यायला. म्हणजे असं डायरेक्ट एक एक्झाम गेली की 2.25 वर्ष वाढतात तुमचं. 2 वर्ष नाहीत वाढत, 2.25 वर्ष वाढतात. त्याचा जरा व्यवस्थित विचार करा सगळ्यांनी. किती वेळ आहे तुमचं? रेकॉर्डिंग पुन्हा करायचंय. नाही, ह्यांना बसायचं असलं बसू द्या. मग परवा एका लेक्चरला. म्हणजे तुम्हाला बसायचं असलं तर असं 8 वाजता बसू द्या. काही विषय नाही. थँक्यू सर. सो तुमचा वेळ घेतला, ठीक आहे. बरं आता थांबूया. हे राहिलेत बघ 102 आर्टिकलपर्यंत झालेले, बाकीचं नंतर कंप्लीट करूया. पुन्हा मी असाच एक दिवस नाही झाला अजून 10 मिनटं मग तुम्ही आवरावरेल सुरू नाही करणार. ठीक आहे. सो पुढचं असंच मी एक दिवस अचानक मेसेज टाकेल की उद्या मला सुट्टी आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, थोडं पुढचे 8-10 दिवस कंटिन्युअसली आपला टेलिग्रामचा ग्रुप पहा. त्याच्यावरती मी इकॉनॉमिक सर्वेच्या सगळ्या नोट्स टाकत राहणार आहे कंटिन्युअसली. ठीक आहे. कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे काय पुढचे 8-10 दिवस. आणि अगेन सांगितल्याप्रमाणे एक दिवस. आणि जर तुम्हाला वाटलं आजचं प्रोडक्टिव्ह झाले दिवसभरातलं काही ना काही, तर अगेन मला सांगा, तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला हवं तर फीडबॅक फॉर्म वगैरे काहीतरी टाकतो की तुम्हाला काय वाटतं की गरजेचं आहे का. बरं तसं ओपनली सांगा. ठीक आहे. मी रेकॉर्डिंग बंद करतो आता, बस लेक्चर संपले. ठीक आहे.